आजची धम्मपद गाथा व अट्टकथा व्याख्यान मालिका क्रमांक 30. गाथा क्रमांक 63 गंठी भेद चोरवत्तू. गाथा क्रमांक 64 उदयी थेरवत्तू. गाथा क्रमांक 65 तीन समित्त पावेक भिकू वत्तू. 66 सुप्प बुद्ध कुठी वत्तू. यासाठी आपल्या सर्वांना आज मार्गदर्शक म्हणून आयुष्यमान सुहास रामटेके सर लाभले आहेत. सरांचा परिचय पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धर्माचे अभ्यासक असा आहे. He is pursuing his MPhil, completed at PGAD in Pali, also completed his MA in Pali. His other qualification are he has completed his BE and MBA. Some of his paper presented are Zero in Pali Literature presented at Sri Lanka, Nash Equilibrium and Buddha presented at Allahabad National Conference, Chaos and Kamma presented at Sangamner International Conference, Network Theory and Buddha presented at State Conference and many more. The movie like Matrix and how Abhidhamma relates to it was taught by him in our MA class. He is one of the most helpful person I have ever met. 3 महिन्याच्या वर्षावासात उपवासाचे नित्य नियमाने व काटेकोरपणे पालन करणाऱ्या व्यक्तीपैकी आजचे आपले मार्गदर्शक आहेत, ज्याचे बालकडू त्यांना त्यांच्या परिवारातूनच मिळाले आहे. हा सरांचा छोटासा परिचय आहे. सरांच्या मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी मी गाथा व त्याचा अर्थ सांगण्यासाठी आयुष्मान चंद्रहास तांबे सर आणि नैना चंद्रहास तांबे मॅडम यांना गाथा बोलण्याची विनंती करते. यो बालो मन्यति बाल्यं पंडितो वापि तेन सो बालो च पंडितमानी सवे बालोति उच्यति. अज्ञानी स्वतःला अज्ञानी समजत असेल तर तो तितकाच ज्ञानी असतो. अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान सांगतो तो खरा अज्ञानी. याव जीवं पिचे बालो पंडितं पैरुपासति न सो धम्मं विजानाति दब्बी सुपरसं यथा. अज्ञानी मानव जीवनभर बुद्धिमत्तांच्या सोबत राहिला तरी त्याला धम्म समजत नाही, जसे फळीला वर्णाचा स्वाद. महुत्तम पीचे विन्यू पंडितं पैरुपासति क्षिप्पं धम्मं विजानाति जिह्वा सुपरसं यथा. सुजान मानव क्षणभरही बुद्धिमत्तांच्या सोबत राहिला तरी त्याला धम्म समजतो, जसे जिभेला वर्णाचा स्वाद. चरन्ति बाला दुम्मेधा अमितेनेव अत्तना करन्ता पापकङ्कम्मं यं होती कटुकफलं. अज्ञानी दुर्बुद्ध स्वतःच स्वतःचा शत्रू होतो, त्यामुळे तो अशी दुष्कृत्य करतो ज्याची फळे कडू असतात. धन्यवाद तांबे सर आणि मॅम. मी आजचे मार्गदर्शक आयुष्मान सुहास सर यांना मी विनंती करते टू एनलाइट अस ऑन टुडेज टॉपिक. सर. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. माझं धम्मसागरच्या ग्रुपमध्ये हा पहिलं सेशन आहे आणि मी सर्व आयोजकांना आभार मानतो की मला इन्व्हाइट केलं आणि मला संधी दिली की तुमच्यासोबत धम्मचर्चा करायची. आणि आजचा सेशन लाभदायी राहील, सगळ्यांना फायदा होईल आणि मला पण शिकायला मिळेल हीच आशा करून आपण सुरुवात करूया. धम्मपद शब्दाचा अर्थ जसं नॉर्मली खूप लोक किंवा ट्रान्सलेशनवाले धम्म आणि पद, ठीक आहे, तर दोन हे शब्द जोडले आहेत, त्याला समास म्हटलंय. धम्म जसं आपण म्हणतो भगवान बुद्धांची शिकवण, बुद्ध वचन आणि त्यांची शिकवण, ठीक आहे.
आणि पद हा शब्द बहु वेगवेगळ्या प्रकारे त्याचं ट्रान्सलेशन करता येईल. पद शब्दाचा अर्थ पाद्य होते, जे त्याचा जे खूप जास्तीत जास्त जागेत आपण त्याला उपयोग करण्यात येतं. धम्म पद्य म्हणजे धम्मामध्ये गायलेले गाथा अशा अर्थाने तो वापरतो आपण. किंवा मग अजून एक अर्थ हे होते की समजा आपण त्याला कर्मधारय समास घेतलं, ठीक आहे, तर याचा अर्थ तसा होतो, ठीक आहे. आणि बहुव्रीही समास घेतला, बहुव्रीही समास याचा अर्थ असा असतो की त्या शब्दांचा व्यतिरिक्त अर्थ असतो, म्हणजे लंबकर्ण, ठीक आहे. लंबकर्ण म्हणजे लांब कान असलेला, हा विशेषण आपण बुद्धांना उल्लेखन म्हणतो. म्हणजे लंबकर्ण शब्द आहे पण ते कोणाबद्दल बोलत आहे? बुद्धांबद्दल बोलत आहे. त्याला बहुव्रीही समास आहे. समजा धम्मपदला आपण बहुव्रीही समास घेतलं तर धम्मपद म्हणजे पद म्हणजे अवस्था, स्थिती. पद म्हणजे कोणाचं पद, त्याचं स्टेज, इंग्लिशमध्ये स्टेज, काय स्टेजेस आहेत. धम्म म्हणजे शिकवणीचे स्टेज. ओके, तर या अर्थाने पण घेतलं जातं. आता धम्मचे कोणते स्टेज असतात? श्रोतापती, शब्दागामी, अनागामी आणि अर्थ, हेच त्याचे फळ आहेत आणि हेच त्याचे स्टेजेस आहेत. तर धम्मपद. तर या अर्थाने आपण धम्मपदला समजायला पाहिजे. दुसरा शब्द येतो अठ्ठकथा. अठ्ठकथा शब्दातच त्याचा अर्थ आहे. अर्थ म्हणजे अर्थ, कथा आहे स्टोरी, मिनिंग अँड स्टोरी इंग्लिशमध्ये म्हटलं तर धम्मपद अठ्ठकथा. आपण मला वाटते माझ्या आधी पण खूप लोकांनी हे सांगितलं असेल. तर त्रिपिटकमध्ये, सुत्तपिटकमध्ये, कुद्दपिकामध्ये धम्मपद येतो, पुस्तक आहे. आणि जसं बघ तुम्ही ऐकलं, माहीतच असेल, भगवान बुद्धांचे छोट्या वाक्यांमध्ये शिकवण त्यांनी संकलित गेली आहे आणि धम्मपदमध्ये त्याचं संकलन आहे, ठीक आहे. धम्मपदमध्ये तुम्ही गाथा बघणार तर प्रत्येक एक गाथा असते 16 शब्दांनी बनलेले असतात. म्हणजे आता पहिली आपण बघितली गाथा, ठीक आहे. तर यो बालो मय्यती बाल्यम. तर यो बालो 3 झाले, मय्यती 3 झाले, 6, बाल्यम 8. ओके, 8 हे झाले त्याचे व्यंजन. तसंच खाली पण 8, असे 16, एक वाक्य झाला. हा 16 दूने 16, जास्तीत जास्त धम्मपदचे गाथा जे आहे 32, फक्त 32 याचेच 32 व्यंजनांचेच गाथा आहे, ठीक आहे. म्हणून त्याला गायला जमते, आपण गाऊ शकतो. तर चंद्रहास तांबेजींनी खूप, आणि ताईंनी खूप चांगलं गायला आपल्यासमोर. तर गाणं का जमते? कारण की गाथाच आहेत, ते गाथा असे रचित कशा केल्या गेल्या आहेत. तर याच्यातून हे पण कळते की भगवान बुद्ध लोकांना कसे शिकवायचे, ठीक आहे. भगवान बुद्ध जेव्हा काही शब्द बोलायचे तर खूप शब्द गाऊन बोलायचे, ठीक आहे. तर कोणी खूप सारे, इनफॅक्ट हे भगवान बुद्धांचीच परंपरा नाही. आपण बघणार की खूप सारे संत साहित्य जे समोरचे पण झाले आहे. खूप लोकांनी एक गाण्याची शस्त्र आहे ते घेतलं आहे लोकांपर्यंत आपलं धर्म पोचवायचं, आपली शिकवण पोचवायसाठी, ठीक आहे. तर भगवान बुद्धांपासून शिकवण दिसतच आहे, पण पुढे पण खूप संतांमध्ये आपण बघतो की ही जी परंपरा आहे गाऊन लोकांना आपलं धर्म शिकवायची, आपलं शिकवण सांगायची, ही खूप प्रचलित आहे इंडियामध्ये. त्याच्यामागे बहु कारण आहे. एक मुख्य कारण हे आहे की गाऊन कोणती गोष्ट समजवण्यात आली त्याचं एक तर ते आठवण ठेवण्यामध्ये खूप मदत करते. दुसरी गोष्ट ती आपल्या मनामध्ये खूप घर करते. आणि पूर्ण शिकवणीचा हेच उद्देश असते की कोणती शिकवण मनामध्ये घर करून जाईल, ठीक आहे. मनामध्ये खूप डीप मध्ये, किंवा आपला त्याचा गंभीरता मनामध्ये खूप डीप मध्ये जाईल, ठीक आहे. आणि त्याचा लाभ हो. उद्देश तर हेच असते की जे शिकवण आहे त्याचा लाभ व्हायला हवा. तर याच थोड्या इंट्रोडक्शन मध्ये आपण पहिली धम्मपद गाथा आहे ते बघूया. यो बालो मय्यती बाल्यम. यो
सर्वनाम आहे. आपण ग्रामॅटिकल डिटेल्स मध्ये नाही जाऊया, पण यो बालो मयती बाले म्हणजे शब्दांमध्ये दिसतंय की शब्द हे समजायला पण खूप सहज आहेत. म्हणजे खूप हिंदी आणि मराठी त्यांची छान आहे, त्यांना समजण्यामध्ये पण खूप योग्य होते. यो बालो म्हणजे बाल शब्दाचा अर्थ म्हणजे आजच्या मराठीमध्ये आपण बाळ म्हणतो, है ना. तर पालीमध्ये बाल शब्द आहे, हा मूर्ख या अर्थाने वापरला जातो. मय्यती म्हणजे मान्य, तुमची मान्यता काय, ठीक आहे. तर जो बाळ स्वतः मान्यती म्हणजे त्याची मान्यता अशी आहे की तो बाळ आहे, बाळ नाही आहे, ठीक आहे, म्हणजे मूर्ख नाही आहे असं तो मानतो. पंडितो वापी तेनसो, ठीक आहे. तो म्हणजे स्वतःला जो व्यक्ती स्वतःला मूर्ख मानतो, जो मूर्ख आहे स्वतःला मूर्ख मानतो, वापी तेनसो म्हणजे म्हणजे तेवढ्यापर्यंत तरी तो मूर्ख नाही आहे, म्हणजे तो पंडित आहे असं म्हणतात. तेवढ्यापर्यंत म्हणजे तो खरंच पंडित झाला असं नाही आहे, पण तेवढ्यापर्यंत तेनसो म्हणजे तिथपर्यंत तरी तो पंडित आहे, मग तेवढी तरी समज आहे की बाबा मी मूर्ख आहो. दुसरा शब्द असा आहे की बालोचं पंडित मानी, पण जो मूर्ख आहे तो स्वतःला पंडित मानतो. स एव बालोती उच्चती, तो खरं अर्थाने मूर्ख आहे असं म्हणतात. आता ह्या शब्दांमध्येच आपल्याला खूप अर्थ, याचे खूप अर्थ काढले जातात. म्हणजे जो व्यक्ती मूर्ख आहे, दोन प्रकारचे मूर्ख आहेत व्यक्ती. एक मूर्ख असा आहे, एक व्यक्ती असा मूर्ख आहे की तो म्हणतो की मी मूर्ख आहे, तो समजतो की मी मूर्ख आहे. तो मूर्ख आहे पण तो समजतो की मूर्ख आहे. याचा अर्थ असा आहे की त्याला शिकायची इच्छा आहे, तो शिकू शकतो, गुरु होऊ शकतो. ओके, समोर जाऊन तो पंडित होऊ शकतो. त्याच्यात खूप कॅपेबिलिटी आहे, कारण की तो मानत आहे, ते तो आपली खरी अवस्था समजत आहे, जाणत आहे, ठीक आहे. दुसरा व्यक्ती असा आहे, तो मानतो की मी पंडित आहे. तो आहे मूर्ख पण तो मानत आहे की मी पंडित आहे. तर त्याची शिकायची, समोर ग्रो व्हायची, समोर वाढायची, त्याची पुढे जायची अवस्था मागे राहून जाते. त्याच्यामुळे तो खरं अर्थाने मूर्खच राहतो, ठीक आहे. कारण की तो पुढे जाऊन प्रगती करू शकत नाही, कारण की तो स्वतःला पंडितच मानत असतो. तर एकदम साध्या अर्थामध्ये बुद्ध वचन आहे. पहिली गाथा नंबर 63. आता याची अट्टकथा आपण जाऊन अट्टकथांमध्ये जाऊया. हे गंठी भेदक चोर वस्तू, ठीक आहे. म्हणजे आता गंठी भेदक हा नाव काय, ठीक आहे. तर हे कळायला पाहिजे की पहिलेचे लोक, ठीक आहे, आपले पैसा किंवा कॉइन्स व्हायचे, का पण म्हणायचं त्याला, हे पैसा कुठे ठेवायचे. त्यांच्याकडे एक पोटली असायची, पोटली असायची, आपल्या कमरेला ते बांधून ठेवायचे, ठीक आहे. तर आता शब्दांवर गंठी भेदक चोर म्हणजे काय, गाठ भेदक म्हणजे तोडणारा चोर, म्हणजे जी गाठ आहे ती पोतलीची गाठ आहे, ते गाठाला तोडणारा असा चोर, ठीक आहे. याची वस्तू हे नावाचा नाव त्याला आता स्पष्ट होते की गंठी भेदक चोर वस्तू याचा अर्थ आहे, ठीक आहे. तर भगवान बुद्ध इथे म्हणतात की यो बालोती इमं धम्म दिसन सत्ता जेतवाने विहरंतो गंठी भेदक चोर आरंभ कथेसी. म्हणजे काय, भगवान बुद्ध जेतवन मध्ये विहार करत होते तेव्हा हे गंठी भेदक आरंभ ही कथा त्यांनी बोलली, ठीक आहे. तर खूप लोक ते किर देव सहायका धम्मश्रवण म्हणजे काय, खूप लोक भगवान बुद्धांचं धम्म ऐकायसाठी बुद्धांकडे यायचे, जेतवन मध्ये यायचे आणि धम्मश्रवण धम्मकथा ऐकायचे. असोसी म्हटलं तर येऊन ऐकायचे. एको अत्तनो गहपथम अलोकेसी म्हणजे त्यावेळेस दोन असे चोर त्या लोकांसोबत ते पण धम्मश्रवण करायला आले, ठीक आहे. एक तेसु एको धम्म समूर्ण मानव स्वतः फलम पापून, तिथून पहिला जो होता, ठीक आहे, त्याला धम्म ऐकून, भगवान बुद्धांची वचन ऐकून तो स्वतःपती फल मध्ये पापुनी प्राप्त झाला, ठीक आहे. इतर एकसो धसंतु बुद्धम पंचमास कर, तो दुसरा जो होता तो
फक्त ही विचारात होता की मी कोणाची तरी पोटली कापून चोरी करते. ठीक आहे, तो एका गृहस्थाचा पोटली कापून चोरी करतो. ठीक आहे. तर तो व्यक्ती जो तू तशी तन घे पाक भक्तन जातो, म्हणजे तो ज्यांनी चोरी केली असते तो घरी जातो, त्यांनी जेवण वगैरे शिजवतो आणि जेवण करतो. पाक भक्त म्हणजे भात भात पकवतो, म्हणजे पकवणं म्हणजे शिजवणे. ठीक. इतर सगळे न पचती म्हणजे दुसरा जो असतो चोर त्याला त्याला शिजवायसाठी काही नसतं. प्रथम सहाय्यक चोरो अत्तनो भार्या सदी. तर जो दुसरा व्यक्ती आहे जो स्वतःपती झालाय त्याचे बायको त्याला म्हणते की अरे तू खूप इतका हुशार बनतो. ठीक आहे, त्वं अति पंडितम ताय, म्हणजे तू इतका हुशार बनतो. अत्तनो घे पाकपत्ती मुलंपी न निपदेसी, म्हणजे तुझ्या घरी भात शिजवायला पण भात नाही आहे, तू इतका हुशार असून तुझा फायदा काय. आणि ते बघा, ते म्हणतात की तो बघा की तो व्यक्ती आहे तो इतका हुशार नसूनही तो पंडित आहे असं तो ती म्हणते. ठीक आहे. हे ऐकून तो आपल्या मित्रांसहित ज्ञाती म्हणजे मित्र किंवा रिलेटिव्ह सोबत, तो सुद्धा पती फल प्राप्त झालेला चोर आहे, तो घेऊन जातो भगवान बुद्धांकडे. जेथून गंतू आरोचेसी, जेथून मध्ये जाऊन भगवान बुद्धांकडे बसतो आणि हे कथा पूर्ण गोष्टी सांगतो. असं झालं. तर भगवान बुद्ध म्हणतात यो बालो मय्यती बाल्यम. पण मग ते म्हणतात की जो व्यक्ती मूर्ख आहे, ठीक आहे, तो त्यात पुरता तरी हुशार आहे. ठीक आहे, हुशार मग पंडित म्हणण्यापेक्षा हुशार आपण शब्द वापरूया. बालोचं पंडित म्हणत, पण जो बाल स्वतःला पंडित मानतो, ठीक आहे, तो खऱ्या अर्थाने मूर्ख आहे. ठीक आहे. आता इथे पंडित शब्दाला एक्झॅक्टली पंडित शब्द कशाला म्हणणार, मूर्ख शब्द कशाला म्हणणार, ही याची डेफिनेशन, याचे अर्थ पुढे आठवड्यामध्ये सांगितले आहे. ही झाली स्टोरी. एक खूप साधं स्टोरी होती. एक छोटीशी घटना घडली 2 चोरांमध्ये. एक चोर स्वतःपती झाला, दुसरा चोर आपला चोरी करून घरी जातो आणि त्याच्याकडे जो पैसा असतो त्याच्यामुळे तो भात वगैरे शिजवतो आणि घरी चोरतो. आणि दुसऱ्याकडे काही नसतं, तो खाली हात जातो आणि त्याची बायको त्याला रागवते आणि म्हणते की तो बघा तो तरी हुशार आहे, म्हणजे तो मूर्ख असून हुशार आहे असं ते म्हणतात. तर ही घटना भगवान बुद्ध त्यांना सांगतो, म्हणजे भगवान बुद्धांना येऊन तो सांगतो. कोण सांगतो की जो स्वतःपती मार्ग झालेला चोर आहे. तर इथे बाल काय म्हणतात, आता बुद्धघोष किंवा अट्टकथांमध्ये बुद्धघोषांनी बाल कशाला, अंध बालो, अंध म्हणजे अंध आहे, तो आंधळा आहे. अपंडितो समान, म्हणजे आंधळा आहे म्हणजे तो मूर्ख आहे या अर्थाने. अपंडित म्हटलंय म्हणजे मूर्ख आहे. ठीक आहे. बालो अहंती, ठीक आहे, तो मूर्ख आहे. अत्तनो बाल्यम बालभवं मय्यती जानाती, मग स्वतःला तो मूर्ख मानतो. तेन सो जे शब्द आहे सोती तेन कारणेन सो पुगला पंडितो वापी. ठीक आहे, याच कारणामुळे जो व्यक्ती स्वतःला अंध आहे, अपंडित आहे, पण स्वतःला मानतो की बाबा मी आंधळा आहे आतापर्यंत, मी अजून ज्ञानचक्षु उत्पन्न झाले नाही आहे, मी अजून मोठा झालो नाही आहे, इतकं तरी जाणतो, जो स्वतःला जाणतो, याच कारणामुळे तेवढा तरी तो पंडित आहे किंवा हुशार आहे. सो ही बालो अहं ती जाणामी अहं पंडित उपसंक्रमित. त्याच्यामुळे जेव्हा तो जाणतो की बाबा मी मूर्ख आहो, ठीक आहे, तो काय करतो, तो पंडिताकडे जाऊन अय्यं पंडितम उपसंक्रमितो, मग पंडिताकडे जाऊन त्यांची पैरूपासनतो, मग त्यांची उपासना करून पंडित भावत आहे, मग त्यांची उद्देश ऐकून ओविदीयमान, म्हणजे त्यांची गोष्ट ऐकून, त्यांचे ऍडवाइस ऐकून, ठीक आहे, अनुशासन मध्ये स्वतःला डिसिप्लिन करतो. ठीक आहे. तम आवोदन गहित्वा पंडितो वा होती पंडितरो वा. तर हे सगळं करून तो समोर जाऊन पंडित होतो. ठीक आहे, म्हणजे मी जसं म्हटलं की एक व्यक्ती असा आहे की तो मानतो मी मूर्ख आहे, तो पुढे जाऊन ग्रोथ व्हायची त्याला संभावना आहे. ठीक आहे, तसंच
तो जेव्हा मी मानतो की मी मूर्ख आहे, जेव्हा मी मानतो की मी बिमार आहे, तर मी आपण दवाई घेऊ, डॉक्टरकडे जाऊ, दवाई घेऊ, बरोबर, आणि ठीक हो. तसंच ज्या अर्थाने आपण मानू की मी मूर्ख आहो, तर त्याच अर्थाने ते आपण त्या दुसरीकडून जाऊन ज्ञान शिकू आणि त्या ज्ञानाचा लाभ घेऊ. सवे बालोती. ठीक आहे. आता पुढे आहे ना की सवे बालोती कोणाला म्हटलंय, असं ते बुद्धघोष म्हणतात. च बालो समानो चो अय्यो माया सदिस्व भौसतो वा धम्म कथियो वा विनयधरो वा धुतांगधरो वा कथिवे एवं पंडित मानी होती. ठीक आहे. तो नाही दुसऱ्या लोकांकडे जातो. बहुसूत म्हणजे जे खरं लर्नेड आहे, म्हणजे हुशार आहे, खूप जास्त अभ्यासूक आहे. ठीक आहे. धम्मकथी, ज्यांना कथा येते किंवा त्यांच्याकडून आपण ऐकू शकतो. विनयधर जे असे भंते आहेत, धुतांगधर आहेत, असे जे आहेत, ठीक आहे, यांच्याकडे जाऊन तो शिकत नाही. ओके. सो अय्यंग पंडितो अनुपसंकल्पंतो नेव पर्यंती. ठीक आहे. तो पर्यत्ती, नेव पर्यत्ती म्हणजे काय, पर्यत्ती पण उगणाती, सर, पर्यत्तीचा आवाज पण थोडा अभ्यास छोटा करायचा. येतोय, कमी येतोय सर. ओके, आता येतो अभ्यास, आवाज. हो सर. ओके. तर नो अय्यम सो अय्यम पंडितो अनुपसंकल्प म्हणजे तो काय करतो, अशा लोकांकडे, असं विनयधारीकडे, असे धुतांगधारी, धम्मकथीकडे, भूसुतोकडे, अशा लोकांकडे उपसंकल्प म्हणून त्यांच्याकडे जात नाही, त्यांची उपासना करत नाही, त्यांची सेवा करत नाही. नाही तो पर्यत्तीचा अभ्यास करतो, ना पटीपटी पुरेती, पटीपटी पण फुलफिल करत नाही, पूर्ण करत नाही. एकंतो बाल भाव नेव पापुनाती. हाच प्रकारे तो बाल आहे. ठीक आहे, म्हणजे मूर्ख आहे. ठीक. सो गंतीभेद चोर वयम तेन उत्तम सवे बालोती उच्चती. म्हणजे याच अर्थाने तुम्ही बाल म्हणतो, असं बुद्धघोष म्हणतात. तर काय, ह्या दोन लोकांमध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग आहे की जे लोक, ठीक आहे, आता आपल्याकडे आपण समजा कोणी इंजिनियर झाला, कोणी MBA झाला, कोणी IIT इंजिनियर झाला, कोणी मोठे मोठे अभ्यास केला. ठीक आहे. पण त्याला बहुसूत म्हणू शकतात, धम्मकथिक बनवू शकत नाही, विनयधारी बनवू शकत नाही, धृतांगधारी बनवू शकत नाही. कोणत्याच अर्थाने बाकी त्याचे गुण त्याला लागत नाही. ठीक आहे. अशा लोकांकडे नाही कोणी पर्यंत शिकू शकतात, नाही पटीपती त्यांच्याकडून शिकू शकतात. ठीक आहे. तर असे सगळे लोक या डेफिनेशननी, म्हणजे बुद्धघोषांच्या डेफिनेशननी सगळे लोक ते मूर्ख आहेत. जे पंडित कोण होतात की जे स्वतःला स्पष्ट आहे, म्हणजे जे स्वतः पर्यत्तीचं ग्रहण करतात. ठीक आहे. आणि आपली पटीपटी पूर्ण करतात, असे लोकच, ठीक आहे, पंडित बनवू शकतात. ठीक आहे. हे असं बुद्धघोष म्हणतात. धम्मपदमध्ये असं स्पष्ट डेफिनेशन नाही आहे. धम्मपदमध्ये म्हणतात की जे पण पंडित स्वतःला मानत नाही, त्यांना ग्रोथ व्हायची, त्याला वाढायची, त्यांना प्रगती करायची संभावना आहे आणि पुढे जाऊ शकतात. ठीक आहे. जे स्वतःला पंडित मानतात त्यांना पुढे जायची संभावना नाही पुढे. ठीक आहे. तर ही पहिली गाथा झाली आणि त्याचा अर्थकथा झाली. दुसरी गाथा जी आहे, गाथा नंबर 64. याव जीवंपी चे बालो पंडिता पैरूपासती न सो धम्मं विजानाती दबी सपुरुषो येता. याव जीवंपी म्हणजे या शब्दात याव जीव, पूर्ण जीवापर्यंत, पूर्ण जीव असेपर्यंत, चे बाल म्हणजे जो मूर्ख, पंडिता पैरूपासती म्हणजे पंडिताच्या सोबत आहे, न सो धम्मं विजानाती तरी पण धम्म म्हणजे विज्ञान विद्यमान होत नाही. दाबी म्हणजे कशा प्रकारे, ज्या अर्थाने कढईमधला जो चमचा आहे, त्या चमच्याला चव कळत नाही, जेवणाची चव कळत नाही, त्या अर्थाने ज्या अशा व्यक्तीला धम्म विद्यमान होत नाही. ठीक आहे. तर हे साधे शब्दाचा अर्थ आहे. आता इथे पण तुम्ही बघणार वापस 16:8
8 व्यंजन आहे. 8 टोटल टोटल 32 व्यंजनाची पण गाथा आहे ही. उदयी थेरवत्तू 65 नंबरची धम्मपद जी गाथा आहे उदयी थेरवत्तू वर आहे. उदय हे बेसिकली एक म्हणत्यांचं नाव होतं उदाई म्हणून त्यांचं, म्हणून त्यांना उदाई थेर असं नावाने आटकता लिहिल्या गेले. रेवजंपीचे बालक हे धम्म देसन सत्ता जेतवने विहरंत म्हणजे जेतवनमध्ये भगवान बुद्ध विहार करत होते. उदयी थैरांची गाथा त्यांनी बोलली असं ते म्हणतात. सो किरो महातेर उदयी थैरांची अशी आदत असते की ते भगवान बुद्धांच्या सोबत खूप वेळ जास्तीत जास्त त्यांचं धम्मश्रवण करत असतात. तर काही नवीन जे भिक्खू आहेत, नवीन थेर जे आहेत, त्यांना असं वाटते की हे इतकं धम्मश्रवण करतात की यांना नक्कीच खूप मोठे हुशार महाथेर झाले असतील, महाथेर असतील. म्हणून ते खंद आदिपी म्हणजे खंद आयतन याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारतात, खंद धातू आयतन बद्दल. ठीक आहे, तर आपण बघूया खंद धातू आयतन काय आहे. तर हे म्हणजे आपल्याला तर आता 2500 वर्षाचा गॅप आहे. हे शब्दच नवीन आहे. खंद काय आहे, हे धातू काय, आयतन काय, हे शब्दच नवीन आहेत म्हणून थोडं अभिधम्माकडे वळते. तर थोडं आपण बघूया की काय असते. आपण मी तुम्हाला थोडी त्याची डेफिनेशन देण्याचा प्रयत्न करतो. पुढे आपण बघूया सेशनच्या एंडमध्ये. ठीक आहे, तर ते उदयी थेर काही बोलू शकत नाही आणि त्याचं काही उत्तर देऊ शकत नाही. तर त्यांना असं थोडा तुच्छ लेखून ते भगवान बुद्धांकडे जातात आणि त्यांना सांगतात की बाबा उदयी थेरबद्दल आम्ही ते तुमचं धम्मश्रवण ऐकत असतात, नेहमी तुमच्या सोबत असतात, तरी पण त्यांना काहीच येत नाही किंवा काहीच ते सांगू शकले नाही आम्ही प्रश्न विचारला तर, असं ते सांगतात. तर भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात की याव जीवनपी चे बाल म्हणजे जीवनभर जे बाल व्यक्ती आहेत पंडिताच्या सोबत असले तरी न सो धम्म विजानात म्हणजे धम्मामध्ये विद्यमान होत नाही. काय म्हणजे जसं की म्हणजे जेवणाचं जे टेस्ट आहे किंवा जेवणाचा आपला जो चव आहे ते चमच्याला जसं कळत नाही तसं त्याच अर्थाने, ठीक आहे, त्याच अर्थाने त्या मूर्ख व्यक्तीला धम्म कळत नाही असं भगवान बुद्ध म्हणतात. आता इथे हे शब्द आहे दाबी सुपर सम यथा, म्हणजे हे समजायला पाहिजे की एक उपमा भगवान बुद्धांनी वापस दिली आहे. खूप जागेमध्ये भगवान बुद्ध उपमेचा उपयोग करून धर्म शिकवायचा प्रयत्न करतात. फायदा असं होतं की उपमामध्ये खूप कमी वेळामध्ये लवकर स्पष्ट करायचा प्रयत्न असतो, लवकर गोष्ट स्पष्ट करायचा प्रयत्न असतो. तर त्याच अर्थामध्ये आपण पुढचे 2 गाथा बघणार की तिथे उपमेयाचा शब्द वापर केला आहे. ठीक आहे, हे झाली बॅकग्राऊंड स्टोरी. आता पुढचं जे आहे ते त्यांनी अर्थ दिलाय की कोण बाल आहे. ठीक आहे, आणि त्यांना कशी चव त्यांना कळत नाही. ठीक आहे, तर बुद्ध घोष असे म्हणतात की याव जीवनपी पंडितो उपसंक्रमितो पर्यसंती इथं बुद्ध वचन इथं इतकम म्हणजे हे बुद्ध वचन आहे. म्हणजे तो काय एका पंडित व्यक्तीकडे जाऊन हे बुद्ध वचन आहे आणि हे बुद्ध वचन हेच आहेत म्हणजे आणि एवं पर्यती धम्म म्हणजे हेच पर्यती धम्म आहे. हे आचार आहेत. आचार कसे असायला पाहिजे, विचार कशाला असायला पाहिजे, गोचर कशा असायला पाहिजे, सव्यंजन म्हणजे तुमचे स्वभाव कसा असायला पाहिजे, अनव्यंजन म्हणजे तुमचं चुकीचा स्वभाव कसा नसायला हवा, सेवितव्य म्हणजे काय आपण सेवन करण्यायोग्य आहे, सेवन करण्यायोग्य नाही आहे. ठीक आहे, पटीविचार हे गोष्टी सचिकादव्य साक्षात्कार करणे योग्य आहेत, काय साक्षात्कार करणे योग्य नाही आहेत. ओके, पटीवेदन धम्म. ठीक आहे, ना जानाती. ठीक आहे, पटी काय आहे, पटीवेदन काय आहे,
हे कोणते धम्म आहे हे तो जाण्याचा प्रयत्न करत नाही. ठीक आहे, असा तो व्यक्ती असतो, त्याला बाल शब्द म्हटला आहे. ठीक आहे, जो कोणाकडे जाऊन काही पण धम्माबद्दल काही चर्चा, म्हणजे शील काय, समाधी काय, आचरण काय, काय सेवन करणे योग्य आहे, काय सेवन करणे योग्य नाही, काय साक्षात्कार करणे योग्य आहे, काय साक्षात्कार करणे योग्य नाही, काय परियती आहे, काय पटीपट्टी आहे, हे काहीही जाणायचा प्रयत्न करत नाही, असा व्यक्तीला बाल शब्द वापरला गेला आहे. ठीक आहे, आणि पुढे जाऊन त्यांनी तेच उपमा दिली आहे की बाबा ज्या ज्या अर्थाने ज्यांना हे कळत नाही, म्हणजे आता ते काय म्हणतात लोणीकम, म्हणजे ज्या अर्थाने चमच्याला लोणीचं अर्थ लोणीचं टेस्ट कळत नाही, अलोणीकम लोणी जे लोणी नाही आहे ते पण कळत नाही, तितकम म्हणजे खारीकम म्हणजे काय खारीक आहे, कटू आहे, म्हणजे जे काही चव आहे हे चव जसं चमच्याला कळत नाही. ठीक आहे, त्याच अर्थाने मूर्ख व्यक्तीला धम्माबद्दल कोणत्याही गोष्ट काहीही कळत नाही. ठीक आहे, ही झाली दुसरी गाथा, उदाई वस्तू. आपण प्रश्न उत्तर घेऊया. तुम्हाला काही पण प्रश्न उत्तर असेल, एक प्रश्न उत्तर मीच मला जसं म्हटलं खंड धातू आहे तर काय आहे, आपण सेशनच्या एंड मध्ये घेऊया. ठीक आहे, पुढे जातो मी. महूतंपीचे विन्यू पंडित पैरूपासती क्षिपं धम्मं विजानाति जीवा सुपरसंग येता. ठीक आहे, म्हणजे मुहूर्त म्हणजे मुहूर्त शब्द आहे, मुहूर्त म्हणजे मुहूर्त अपी चे विन्यू, म्हणजे विन्यू म्हणजे जाणणे, फक्त मुहूर्तभरच कोणी जाणून घेतलं. पंडित पैरासोबत म्हणजे पंडित व्यक्ती सोबत मुहूर्त वेळच का त्यांनी म्हणजे वेळ का नाही स्पेंड केलं, इतकं कमी वेळ स्पेंड करून क्षिपं धम्मं विजानाति म्हणजे क्षणिक, म्हणजे एकदम फास्ट म्हटल्यापेक्षा म्हणजे फास्ट शब्द बरोबर आहे, लवकर धम्म विद्यमान होते. जसं की जीवावर आपण काही पण टेस्ट ठेवला, म्हणजे जिभेवर काही पण खाद्य ठेवलं, त्याची चव आपल्याला कशी कळते, त्याच स्पीडनी जे पंडित लोक आहेत त्यांना धम्म विद्यमान होते. ठीक आहे, आता नंबर 65 आहे, इथे पण आपण बघूया. तसेच 16-32 व्यंजनाचं धम्मपद आहे आणि ते पण उपमाचा वापर केला गेला आहे. तीस अत पवेख भिक्खू वतू, म्हणजे 30 म्हटलं तर 30 पीपल, 30 लोकांचं सोबत असलेले भिक्खू. ठीक आहे, म्हणजे आता सोबत म्हणजे पावेक म्हणजे सगळ्यांनी एका सोबत काहीतरी म्हणजे प्राप्त केलं, असे व्यक्तींना 30 म्हटलं गेलं आहे. शब्द मध्ये या शब्दाचा असा अर्थ आहे. आता महूतंपीच्या विन्यूती धम्मदेशनं सत्ता जेत्वने विहरंतु तीसमेतन पावेक भिक्खू आरभ कथेसी, म्हणजे वापस भगवान बुद्ध जेतवन मध्ये विहार होते आणि तेव्हा पावेक भिक्खू, पावेक म्हणजे एका सोबत प्राप्त केलेले व्यक्ती 30 मध्ये. ठीक आहे, 30 लोकांना एका सोबत काही प्राप्त झालं, अशा लोकांना जी ही कथा आहे सांगितली गेली आहे, असं सुरुवात आहे. तेसंग भगवत अथि पर्यसंती खप्प सिख वनसंडे प्रथम धम्मं देसी. तर इथे असं म्हटलंय की हे 30 जे व्यक्ती आहेत, ठीक आहे, एका स्त्रीच्या मागे असतात. ठीक आहे, त्या स्त्रीच्या मागे न जाण्यासाठी त्यांना भगवान बुद्ध उद्देश म्हणतात की कुठेतरी त्यांना एका जागेत उद्देश केला आहे. कप्पा सिख वनसंडे म्हणजे या जागेमध्ये हे पहिलीची कथा आहे, पहिलीची स्टोरी आहे, तिथे त्यांना प्रथम धम्म देशना म्हणजे त्यांना पहिलेच त्यांना धम्म देशना दिली होती. ठीक आहे, काही दिवसाआधी किंवा काही वर्षाआधी, तदाच काही वर्षाआधीच असावं, कारण की पुढे याचे शब्द आहे
तदा से सदैव यही भिक्खू भावं पत्वा, म्हणजे काही वर्षानंतर म्हणजे काही वेळेनंतर असं म्हटलंय, किंवा सदैव ही भिक्खू भाव पत्वा म्हणजे सगळे भिक्खू एका सोबत खूप वेळानंतर इदम धीम यपत चिवरधार होतवा तेरस भूतांगी, म्हणजे ते सगळेच सगळे चिवरधारी असतात. होतवा म्हणजे होऊन, चिवरधारी होऊन 13 धुतांगीमध्ये वर्तमान असतात, म्हणजे 13 धुतांगाचं पालन करत असतात. ठीक आहे. पुनंपी दिग्गस अर्धधुनो अच्छेयम सत्तार उपसंक्रमित्वा अन अनमत्त गंध धम्म देसन. ठीक आहे. सुत्वा तस्मिन आसने अरत्तम प्राप्तुमिस, म्हणजे काय, भगवान बुद्धांकडे येतात अनतमत्तम गंध. ठीक आहे. अमत, ह्या शब्दाचा अर्थ कसं त्यांनी बोलला गेला की जसे ते आले, जसं त्यांनी ही गोष्ट म्हणजे ही धम्मपद ऐकलं. ठीक आहे. खूप कमी धम्मदेशनामध्ये खूप कमी अमतामध्ये खूप शुल्क मात्र. ठीक आहे. कमीत कमी मात्रामध्ये धम्मदेशना ऐकून सुत्वा तस्मिन एव आसने अरंत, म्हणजे त्या आसनामध्ये असतानाच, ठीक आहे, सर्वांनी अरंत फल प्राप्त केलं. ठीक आहे. खूप चिवरधारी होते, लोकांधारी होते, खूप वर्ष आधीपासून ते आपला तप करत होते, भगवान बुद्धांकडे ऐकले, खूप कमी धम्म ऐकलं, धम्मदेशना ऐकूनच सगळे अरंत फल मध्ये प्राप्त केले. भिक्खू अहो वतमे ही भिक्खू क्षिपमेव धम्मो विन्यहति धम्मं सभाए कथम समुत्थापेसि. धम्मसभा जेव्हा होती, भिक्खूंची सभा होती, तर सगळ्या सभामध्ये ही प्रचलित गोष्ट चालू होती की अरे हे भिक्खू बघा किती हुशार आहेत, किती कमी वेळात क्षिपमेव धम्मो विन्यहत, म्हणजे किती कमी वेळात धम्मामध्ये पारंगत झाले किंवा धम्मामध्ये परिपूर्ण झाले. ठीक आहे. सत्ता तम सुत्वा न भिक्खू इदमेव पुबेपी इमं तिस्समत, म्हणजे हे ऐकून भगवान बुद्ध म्हणतात की नाही भिक्खू, असं आताच झालं नाहीये. ते म्हणतात असं आताच झालं नाहीये. पुबेपी म्हणजे पहिले पण इमे तिस्समत सहाय्यक धुता होतवा, म्हणजे धुता होतं पहिले पण असं हे 30 जे सहाय्यक होते एका कंदुल जातक, याच्यात ही म्हटलंय कंदुल जातकमध्ये जातकामध्ये त्यांनी अशी स्टोरी सांगितली आहे की ते पण तिथे पण त्या जन्मामध्ये पण त्यांच्या भगवान बुद्धांच्या धम्म संवाद ऐकून, धम्मदेशना ऐकून क्षिपमय खूप कमी वेळातच धम्मविज्ञान पंचशिलांनी समुदायाची, म्हणजे खूप कमी वेळामध्ये धम्माच्या आचरणामध्ये आणि शिलामध्ये पुष्ट झाले होते. पहिले पण असं झालं होतं ह्या व्यक्ती लोकांसोबत, ह्या 30 लोकांसोबत. तर ते तेने एव रूपनिश्चयेन इतरही निसिन्न अरत पापाता, म्हणजे त्याच अर्थाने त्याच प्रकारे, ठीक आहे, त्याच प्रकारे आता पण सर्वांना आता अरंत प्राप्त झाला आहे असं म्हणून ते पुढची गाथा म्हणतात. महूतंपी चे विन्य पंडितम पैरूपासती क्षिपं धम्मं विजानाति जीवा सुपर सं येताती. खूप कमी वेळामध्ये जे खूप कमी वेळ जाणून पंडिताचं एक हुशार व्यक्तीच्या सोबत असणारे खूप कमी वेळी असले तरी पण त्यांना पटकन धम्मामध्ये खूप कमी वेळामध्ये धम्मामध्ये विद्यमान होतात. जसं की जीवा सुपरिसन येतात, ज्या अर्थाने कोणता पण चव जे आहे, चव जीवेवर जशी पडली, ज्या अर्थाने त्याला जसं जीवेला कळते तसंच त्यांना पण धम्म कळतो, हुशार व्यक्तींना, पंडित व्यक्तींना. आता पुढे अर्थ दिलाय की विन्यू म्हणजे पंडित पुरीसो, म्हणजे पंडित पुरीसो म्हणजे विन्यू म्हटलं तर जाणणारा, पंडित असणारा. ठीक आहे. या अर्थाने महूतंपी चे अय्यन पंडित पैरूपे, म्हणजे महूतंपी आहे
म्हणजे कमी वेळ सोबत असणारा पंडित, ठीक आहे, कमी वेळ सोबत असणारा पंडित या सोबत जातो असं ते सांगतात, ठीक आहे. तसं संतिके उगणांतो तसं संतिके उगणांतो परिपुच्छंतो क्षिपमेव परियती धम्मं विजानाति. खूप कमी वेळामध्ये परियती धम्मामध्ये विद्यमान होतो. ततो कम्मठानं कथा पेत्वा. कम्मठान ते घेतात. कम्मठान काय आहे, हे अभ्यास अजून वेगळा आहे, तो पण अभिधम्माचा थोडा भाग आहे, विशुद्धी मग्गाचा थोडा भाग आहे. कम्मठांचा अभ्यास करावा सगळ्यांनी, माझी अशी आशा आहे. कथा पेटवा 40 कमठान कोणती आणि त्याचा काय लाभ होतो, पटीपट्टीमध्ये मध्ये त्यांचं काय आहे, कारण की इथे तत्व कमठान कथा पेटवा पटीपट्टी घटेन तो म्हणतात, म्हणजे पटीपट्टीमध्ये प्राप्त करून किंवा पटीपट्टीमध्ये पूर्ण करून किंवा पटीपट्टीमध्ये समजा आपल्याला चालायचं आहे किंवा प्रतिपादन करायचं आहे, प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तर ते कसं करायचं, तर ते बुद्ध पुरुष म्हणतात कम्मठान करतात. आणि क्षिपमेव धम्म विजानाति. परियती धम्म कोणाचा आहे, धम्म ऐकून परियती धम्माचा अभ्यास करू शकतो. नाम अल्पगंती जिव्हा प्रसाद. ज्या प्रकारे कोणत्या पण जीवा म्हणजे जीबीला जीवा प्रसाद म्हणलं शारीरिक जीभ जी असते, पुरुष रस विजानांत म्हणजे शारीरिक जीवेला जसं रस जसं लवकर विद्यमान होते, त्याच अर्थाने हुशार व्यक्तींना फटाफट परियत्ती ऐकून कम्मठानला घेऊन ते धर्मामध्ये पारंगत होतात, पुढे जातात, अशी ही कथा आहे. अशा प्रकारे ही कथा संपवण्यात आली आहे. 30, ठीक आहे, 30 पंथांची. मी पुढे जातो, आपण प्रश्न उत्तर जे असतील पुढे घेऊया. चरंती बाल दुमेधा अमिते नेव अर्तना परंतु पापकं कम्मं यं पोती कटुक फल. चरंती बाला दुमेधा. बाल म्हणजे मूर्ख, चरंती म्हणजे चालणारा, ठीक आहे, कंटिन्यूस चालणारा. दुमेधा म्हटलं तर दुर्बुद्धी, मूर्ख, दुर्बुद्धी, कंटिन्यूस. अमितेन एव अत्तना म्हणजे स्वतः, अत्तना म्हणजे स्वतःचा, अमित्र असणार, अमित्र म्हणजे स्वतःचा वैरी होतो, ठीक आहे, स्वतःचा वैरी होतो. कोण होतो, बाल असा, दुर्बुद्धी असा, ठीक आहे, तो असा चालणारा, असा वागणारा. करून तो पापकर्म कम्म, ठीक आहे, तो असा नेहमीच असे पापकर्म करत असतो. करंतो म्हणजे करत असणारा, पापकर्म करत असणारा. यंग होती कटुक फलम, ज्यांचे फळ कसे आहेत, त्यांचे फळ कटू आहेत, खराब आहेत किंवा कडू आहेत. सुपबुद्ध. पुढे जाऊया. गाथा नंबर 66. आपण 66 नंबरची गाथा बघत आहोत. सुपबुद्ध बालबुद्धामध्ये सुपबुद्ध कुठी वतो, ठीक आहे. आता इथे थोडं काही आर्ग्युमेंट्स आहेत जे आपण बिलकुल प्रश्नांमध्ये घेऊया. चरंती बाल धम्मदेशना सत्ता वेळुवन मध्ये. आता बघा, पहिल्याचे 3 जे घटना होते, 3ही घटना जेतवन मध्ये होते, हे वेळुवन मध्ये आहे, ठीक आहे. तर वेळुवन कुठे आहे, तर राजगिरी मध्ये आहे. तर वेळुवन मध्ये ही घटना घडली आहे. सॉरी, सुपबुद्ध. आता हा शब्द आहे ना कुठी, तर त्याला कुष्ठरोग असणारा, ठीक आहे, कुष्ठरोग असणारा, किंवा आपण कुष्टी असा पण शब्द वापरला गेला, किंवा आपण कोळी, हिंदीमध्ये कोळी शब्द, कोळी, ठीक आहे. सुपबुद्ध हा नाव आहे व्यक्तीचा, आणि कोळी आणि असं नाव दिलं गेलं त्याला नृवत्तू, ठीक आहे, याचं असं हे नाव आहे. आता सुपबुद्ध परिसपर्यंती निसन्नो, तो भगवान बुद्धांकडे येतो, भगवान बुद्धांची धम्मदेशना ऐकतो, स्वतः फल तो सोतापत्ती फल मध्ये प्राप्त होतो.
पटिलब्धं तो पटिलब्ध भगवान जसं तो प्राप्त होतो भगवान बुद्धांना सांगायची त्याची इच्छा होते आणि तो बघतो की जसं बाकी लोक क्यू मध्ये उभे आहेत लाईन मध्ये उभे आहेत तसं तो पण बाकी लोकांच्या सगळ्यात मागे उभा राहतो सगळ्यांसमोर त्याला बोलायला बरं वाटत नाही म्हणून सगळ्यात मागे उभा राहतो तो लाईन क्यू मध्ये जात असतो भगवान बुद्धांना भेटायला तिथेच देवराजा सक्को देवराजो ठीक आहे सक्क देवराजो हे ओळखतात की बाबा सुपबुद्ध हे स्वतःपती फल प्राप्त झाला आहे ना भगवान बुद्धांना सांगणार आहे ठीक आहे आपण का नाही यांची टेस्ट करून घेऊया किंवा यांची परीक्षा घेऊया असं ते विचार करतात आणि सुपबुद्धकडे जातात तर ते म्हणतात की बाबा तू ते भगवान सुपबुद्ध विचारतात तुम्ही कोण आहे तर ते म्हणतात की मी शक्र आहो तर तुम्ही असं करा की बुद्ध नाही धम्म नाही संगो नाही आणि अलंग मे बुद्धेना म्हणजे मला म्हणजे बुद्धांसोबत काही लेणं घेणं नाही धम्मासोबत लेणं देणं नाही किंवा संघासोबत लेणं घेणं नाही घेणं देणं नाही असं तुम्ही बोला असं ते म्हणतात ठीक आहे तर भगवान ते विचारतात की तुम्ही कोण आहे तर मग ते म्हणतात की मी शक्र आहो आणि मग ते म्हणतात की अरे तू असं का विचार करतो पण मी ते म्हणतात की तू इतका गरीब आहे आणि इतकं तुझ्याकडे काही नाही खाण्यापिण्यासाठी तर तुला मी खूप धन देईल खूप पैसा देईल आणि खूप त्याला धनवान बनवेल तू समजा असं बोललं तर असं तो परीक्षा घेतो सगळं देवता ठीक आहे आणि भगवान बुद्ध तो सुपबुद्ध म्हणतात की अरे मी तर गरीब नाही आहे ठीक आहे सद्दा धनम शील धनम हिरी ओतप्प धनम ते काय म्हणतात सुत्त धनम चागोच पहियाचं सत्त धनम धन म्हणजे 7 धनांमध्ये कोणते कोणते 7 श्रद्धा शील हिरी ओतप्प सूत चाग आणि पहिया ठीक आहे असे 7 धनांनी मी परिपूर्ण आहो तर मी कसं गरीब झालो यशत धनम थिया पुरी सस वा अदलिद्धो तम आहू अमोघ तत्संग जित्वा म्हणजे 7 धर्मामध्ये पूर्ण आहो तर मी कसं मला तुम्ही गरीब बनवू शकता ठीक आहे तर मी गरीब नाही आहे हे ऐकून सकळ देव असतात हार मानतात आणि भगवान बुद्धांकडे जातात आणि ती घटना सांगतात तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही जगातले कितीही धन आणलं असतं कितीही त्यांना प्रयत्न केला असतं ठीक आहे तरी पण त्यांनी कधीच असे बोलले नसते ठीक आहे कधीच सुपबुद्ध कुष्टी जो आहे किंवा कोळी आहे तो असा बोलला नसता असं ते भगवान बुद्ध म्हणतात तर नेक्स्ट मग काय होते की भगवान बुद्धांना ते लाईन सांगते भगवान बुद्धांना ते सांगतात की बाबा मी स्वतःपती प्राप्त झालो आहे भगवान बुद्ध त्याचा साधुवाद करतात आणि मग त्यांना वंदन करून तो बाहेर जातो जसं तो बाहेर जातात तर एक गाय जी असते एक गाय त्यांना मारते आणि त्या सुपबुद्धांची मृत्यू होते ठीक आहे तर ही गाय कोण ठीक आहे तर ही पुढची थोडी एक पॅराग्राफ जो आहे त्या गायबद्दल पॅराग्राफ दिला आहे ठीक आहे या बुद्धघोषाने ही गायबद्दलच एक पॅराग्राफ आहे स किरा एकम यक्षी पक्षु सती आता एक यक्षिणी आहे यक्षिणी म्हणजे यक्षिणी आहे ठीक आहे यक्षिणी किंवा प्रेत हे जे लोक आहेत हे आपल्यासोबत दयानंद मिसळकर सर आहेत मिसळकर सर एक्सपर्ट आहे या सगळ्या टॉपिक मध्ये आपण त्यांच्याकडून एकदा ही टॉपिक बिलकुल घेऊया यक्षिणी काय आहे यक्ष काय आहे प्रेत काय आहे वगैरे ठीक आहे तिरच्छान योनीचे बाकी प्राणी काय आहेत भूतप्रेत काय आहे ठीक आहे तर हे प्राण्यांचं काय कसं जीवन असतो त्यांचं खाणं पिणं काय असतं कुठे राहतात हे सगळ्या गोष्टी जे प्रश्न साहजिक आहे सर्वांना हे आपण बिलकुल मी याची आम्ही रिक्वेस्ट करेल मिसळकर साहेबांना की ते पुढे जाऊन ही टॉपिक घेतील कवर ही जी यक्षिणी आहे हे
चार लोकांना अशा प्रकारे मारते. कोणत्या चार लोकांना? एक तर बाह्य दारुचरी, खूप लोकांनी ऐकलं असेल. बाह्य दारुचरीला अशीच गाय बनून ती गायमध्ये जाऊन त्याला गाय बनून मारते. दुसरे व्यक्ती आहे, इथे बघा दिलं आहे फर्स्ट लाईन मध्येच आहे बघा, पुकुसा ती कुलपुत्ता. ठीक आहे, बाह्य दारुचरी दुसरे झाले. तंबद्दा ठीकच चोर घातक हे चौथे झाले. आणि सुपबुद्ध कुस्ती हे चौथे झाले. ठीक आहे, हे चार लोकांना पण ते यक्षिणी मध्ये यक्षिणी गाय बनून त्यांना मध्ये चेंगळते आणि ते मरतात. अशी चारही लोकांची अशी स्टोरी आहे. तर ही खूप इम्पॉर्टन्स आहे, की कारण की खूपदा असं येते की कधी तुम्ही असं बघितलंच नसेल की कोणतं गायने कोणाला चेंगरलं आणि ते मरण पावले. खूप कमी आपण असं ऐकण्यात आलंय. पण आपल्या त्रिपिटकमध्ये 3-4दा असे चारदा उल्लेख येतात आणि ते एक्सप्लेनेशन या अट्टकथामध्ये दिलं आहे की ते का झालंय. ठीक आहे, तर यक्षिणी मग हे पुढे सांगितलं, एका जन्मामध्ये यक्षिणी एक वैश्या असते आणि हे चार लोक असतात. ठीक आहे, हे सेठीपुट असतात. हे त्यांना एका जागेमध्ये निवांतमध्ये घेऊन जातात त्या वैश्याला आणि तिचा खूप फायदा घेतात आणि तिला असा विचार करतात की आता तिला इथे कोणी नाही आहे, हिला इथे मारून इथे टाकून देऊया आणि आपण पुढे जाऊया. तर हे त्यांचे जे विचार आहे जी ती वेश्या असते ती ओळखते आणि ती म्हणते की हे तर बरोबर नाही आणि ती प्रतिज्ञा करते की समजा मी मेली अशी मी मेली तर मी यांना पण मीच मारीन अशी मी प्रतिज्ञा करते. ठीक आहे, या कारणामुळे हे चारही लोकांना ही पुढे जाऊन ही ती वैश्य आहे, मेल्यानंतर ती यक्षिणी बनते आणि यक्षिणी बनल्यानंतर हे चारही लोकांना अशाच प्रकारे ती मारते. अशी स्टोरी आहे ते गायनी चेंगळून मारणारी यक्षिणीची. ठीक आहे, आणि मग कुठे हवं एक तर बघतो. यक्षिणी हुकवा मारेन ती नाही मारेन. ठीक आहे, तर ही यक्षिणीची स्टोरी आहे. मग पुढे वापस अट्टकथा स्टोरीमध्ये येते की भिक्षू लोक सुपबुद्ध बद्दल ऐकतात की अरे ते तर आता स्वतः पण झाले होते, आताच मरण पावले, एका गायनी मारून पावले. तर ते साहजिक त्यांना प्रश्न येतात की बाबा ते कुठे उत्पन्न झाले. तर भगवंतांकडे येतात काही भिक्षू आणि त्यांना विचारतात. ठीक आहे, की कोणत्या गतीमध्ये उत्पन्न झाले, ते कुठे उत्पन्न झाले, गणपती सांगा. तर स्वतः पत्रिका प्राप्त झाले आहेत. तर भगवान बुद्ध म्हणतात तसं तावतींसम भवय, म्हटलं तावतींसामध्ये त्यांनी उत्पन्न झाले आहेत असं ते भगवान बुद्ध त्यांना सांगतात. आणि मग म्हणतात तगर सिक्खी पछेक बद्ध दिसवा नक्की भिजवा. म्हटलं तगर सिक्खी एक जागा आहे तिथे ते त्यांना भवन उत्पन्न झालं आहे असं ते म्हणतात. आणि ठीक आहे, तर एकदा ते आता हे कुष्ठी का झाले, म्हणजे ते त्यांना कुष्ठरोग का लागलाय त्याच्याबद्दलही पुढे भगवान बुद्ध त्यांना सांगतात. की ते म्हणतात की तर ते काय म्हणतात की एक पच्चेक बुद्ध असतात. पच्चेक बुद्धांना सुपबुद्ध एका जन्मामध्ये ते म्हणतात की हा कुष्ठी व्यक्ती हा इथे काय करत आहे. ठीक आहे, असं ते म्हणतात. त्यांना कुष्ठी म्हणून उल्लेख करतात एका पच्चेक बुद्धांना त्या विपाकामुळे. त्या विकाम आणि कोणते पच्चेक बुद्ध आहेत हे तगर सिक्खी जागेवर पच्चेक बुद्ध असतात. ठीक आहे, दिसवा हे बघून ते असे उपदेश करतात. त्याच कारणामुळे ठीक आहे दिग्घरत्न निरय म्हणजे खूप वेळापर्यंत ते निर्यामध्ये उत्पन्न झाले असतात. ते विपाक त्यांचं संपल्यानंतर ते कुष्ठी त्याच कारणामुळे विपाक संपल्यानंतर पण ते कुष्ठी त्यांचं भावपत्य म्हणजे कुष्ठरोग त्यांना लागला असते असं ते म्हणतात. भिक्कवे इमं सत्ता अत्तनावं अत्तनो म्हणून ते भगवान बुद्ध वापस म्हणतात की
स्वतःला म्हणजे पाप कर्म केला तर स्वतःच वैरी होऊन जातो. ठीक आहे. आणि तो पाप कर्म निरंतर करत असतो. चरण करतो मतलब विचारण करत करत राहतो. कंटिन्यूच राहतो. ठीक आहे. चळंती बालो वापस गाथा ती अशी बोलतात. आणि मग त्याच्या खाली पुढे अर्थ पण त्यांनी दिला आहे. चळंती चतुर्ही इर्यपत. इर्यपतमध्ये 4 अवस्था जे आहेत म्हणजे उभे असणे, बसणे, खाली बसणे, चालणे आणि झोपणे. हे 4 इर्यपतमध्ये अकुशल एम करतो विचारतो म्हणजे कंटिन्युअस तो अकुशल काम करत असतो. ठीक आहे. तर याला चरंती म्हटलं आहे. याला या अर्थाने म्हटलं आहे चरंती इति. ठीक आहे. बाला इति इद लोक कथ्थरच परलोकांचं कथ्थरांचं अजानंत इदं बालं नाम. ठीक आहे. म्हणजे या लोकांमध्ये पण असं वाईट विचार करत असतात. सर थोडा आवाज कमी येतोय, प्लीज जरा अजून जोरात बोलू सर? हो हो हो. हॅलो. हो येतोय आवाज. अजून जोरात बोलू सर थोडा? हो 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 थोडा जोर आहे. बाला इद लोक म्हणजे जे मूर्ख आहे या लोकांमध्ये पण आणि परलोकामध्ये पण अजानंतं इदं बालांना म्हणजे ते कधी स्वतःला जाणत नाही किंवा स्वतःला ओळखत नाही. दुमेदो म्हणजे दुपय्या. दुमेदो काय अर्थाने दुपय्या म्हणजे ज्यांची प्रज्ञा बिलकुल खराब असते किंवा दुपय्या म्हणलं तर दुर्मिळ असते म्हणजे खराब झालेली असते. ठीक आहे. अमित्येन एव अत्तनांती म्हणजे अमित्य म्हणजे जसं म्हटलं ना अमित्र. ठीक आहे. अमित्र एव अत्तना म्हटलं तर अत्तना म्हणजे स्वतःचा अमित्र बनतो. तर त्यांनी बुद्धघोषांनी पण त्याचाच एक्सप्लेनेशन दिलं आहे. ती अत्तना अमित भूतेना वीरेन होतवा म्हटलं तर स्वतःच्या वैरी होऊन जातो. ठीक आहे. कटुफलम ती कटुफलमच्या अर्थाने याला काय शब्द वापरला त्याने तिखफलम. तिखीन म्हटलं तर कडूपण आणि तिखटपण आणि दुःखफल. ठीक आहे. बेसिकली ते कटुफल शब्द वापरला पण खऱ्या अर्थाने दुःखद फळ असते. ठीक आहे. तर असे 4 आपण अट्टकथा आज बघितले. ठीक आहे. 4 अट्टकथांमध्ये काही पण कोणाला पण काही प्रश्न असेल तर आपण पुढे घेऊ शकतो. इथे मी थांबवतो. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या या 4ही गाथावर साधु साधु साधु. साधु साधु साधु. 4ही गाथा व त्याच्या अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत सांगितले. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. If anyone has any question, please ask. ओके. कोणाला प्रश्न नाही तर मी तुम्हाला थोडं आधीच सांगतो की जे आपण खंड आयतन धातू हे जे ऐकलं होतं. ठीक आहे. तर हे मी जसं म्हटलं होतं की हे अभिधम्माचे कन्सेप्ट आहेत. तर खंड म्हणजे काय आहे तर पंचस्कंद आपण ऐकलं असेल. ठीक आहे. पंचस्कंद म्हणजे रूप, विज्ञान, वेदना, संज्ञा, संखार. ठीक आहे. तर अभिधम्मामध्ये रूपचे किती प्रकार? 28 प्रकार. विज्ञान म्हटलं तर पूर्ण चित्त. ठीक आहे. वेदना म्हटलं तर 1 चैतसिका. संज्ञा म्हटलं तर 1 चैतसिका. संखार म्हटलं तर 50 चैतसिका. ठीक आहे. अशी ही संकल्पना आहे. आयतनचं पण तसंच चक्क आयतन, सोता आयतन, घन आयतन, जीव आयतन, काय आयतन, मन आयतन, रूप, शब्द, गंध, रस, फोट, भ. ठीक आहे. आणि याचे अभिधम्मामध्ये याचे काय त्याचे मिनिंग आहेत किंवा काय त्यांना अभिधम्माच्या टर्म मध्ये म्हणतात तर हे पण मी लेफ्ट हँड साईडला दिले आहे. ठीक आहे. पुढे पण बघितलं तर धातू काय तर धातू म्हणजे 18 धातू असतात, 12 आयतन असतात. ते 18 धातू तुम्ही बघणार आणि त्याचे इक्विव्हॅलेंट अभिधम्मामध्ये जे टर्म्स आहेत
जसं चक्कू धातूला अभिधम्मामध्ये चक्कू प्रसाद म्हणणार. ठीक आहे. तर हे इतकंच राहत नाही ऍक्च्युअल मध्ये. खंड आयतन धातू जे आहेत अलग अलग प्रत्येक कन्सेप्टला समजायसाठी आपण खंड आयतन धातूचा शब्द वापर करण्यात येत होता पहिले. त्यांना टेक्निकली समजवण्यासाठी की त्यांचं किती चित्त आहे, किती त्याचे चैतसिक आहेत, किती वेदना आहेत, किती संखार आहेत, हे डिटेल त्यांना प्रत्येक शब्दाला प्रत्येक कन्सेप्टला समजावण्यासाठी अभिधम्माचे टर्म्स वापरण्यात जात होते. तर हे कुठे आपल्याला प्राप्त होते? आपला संभव म्हणून एक चॅप्टर आहे अभिधम्मामध्ये, अभिधम्म संगममध्ये. या चॅप्टरमध्ये हे डिटेल्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. अजून याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न आहे तर प्लीज सांगा. सर, तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही ते नेटवर्क थिअरी आणि बुद्ध हे मॅडम कडून मी ऐकलं, तर त्याच्या रिलेटेड काही लिंक असेल तर शेअर करा, म्हणजे मला थोडं रीड करायला आवडेल. हो मॅडम. थँक्यू. कोणाला प्रश्न असतील तर मी प्रेझेंटेशन स्टॉप करतो आणि मॅडमला पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करतो. थँक्यू. आपले प्रमुख मार्गदर्शक आता आपल्याला यावर थोडेसे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. मिसाळकर सर. नमो बुद्धाय. सुहास सरांचं खूप खूप अभिनंदन. त्यांची पहिलीच वेळ होती आणि त्यांनी खूप तयारी केलेली आहे. फक्त आता त्यांनी जे शेवटचे जे पीपीटी दाखवलंय ना, त्याच्यावर आपण पुढच्या वेळेस सविस्तर माहिती काढून घेऊ आपण त्यांच्याकडून. त्यांना पुढच्या वेळेस जेव्हा संधी देऊ तर अभिधम्माच्या बाबतीत ते आपल्याला अधिक माहिती सांगतील. त्यांना त्यांच्या वाट्याला या 4 अट्टकथा ज्या आल्या होत्या ना, ऍक्च्युली अट्टकथा नाहीच आहेत त्या, म्हणजे 3 आहे ना, इतक्या छोट्या छोट्याशा कथा आहे ना, त्यामुळे 4 एकत्र कथा त्यांना घ्यायला सांगितल्या आणि त्या कथेशी संबंधित ज्या गाथा आहेत त्या पण त्यांना घ्यायला सांगितल्या होत्या. तर याच्यात आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे गाथेमध्ये की मूर्ख मनुष्य जर स्वतःला त्याला स्वतःची मूर्खता समजत असेल की मी मूर्ख आहे, मला हे समजत नाही, एवढं जरी ज्ञान त्याला असलं तरी त्याला पंडित मानता येईल. मात्र जो मूर्ख आहे पण त्याला कळतच नाही की तो मूर्ख आहे, तर त्याला पंडित मानता येणार नाही, त्याला मूर्खच मानता येईल. ते एक होतं. दुसरं असं होतं की एखादा मूर्ख मनुष्य पंडित व्यक्तीसोबत आयुष्यभर राहिला तरी त्याच्याकडून काही शिकू शकत नाही, कारण तो मूर्ख आहे. जर तो काही शिकला असता तर तो मूर्ख त्याची गणती नसती झाली किंवा त्याची प्रगतीमध्ये तो मोजला असता. तर त्याची उपमा पण खूप सुंदर दिलेली आहे की एखाद्या भाजीमध्ये जो चम्मच टाकतो त्या चमच्याला त्या भाजीची चव कळत नाही आहे, नाही का? तसंच या मूर्ख माणसाला ना, पंडित जी व्यक्ती आहे त्याच्या ज्ञानाची चव कळत नाही, म्हणून त्याला मूर्ख म्हटलं गेलेलं आहे असं. आणि त्यांच्या कथा बी खूप छोट्या छोट्या होत्या. फक्त शेवटची जी कथा आहे सुप्प बुद्ध कुठ्ठी जी आहे, या व्यक्तीला कुष्ठरोग झाला होता, त्यामुळे हा वाळीत टाकलेला आहे आणि त्याचे काही कर्म असे होते की तो त्याने सरांनी जे सांगितलेलं आहे की तगरशिकी नावाचे जे पच्छेद बुद्ध होते त्यांच्या अंगावर ते थुकले होते, त्यांना हाताने बाजूला केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं शरीर जे पूर्ण महारोगाने म्हणू आपण ना, कुष्ठरोगाने, लेप्रसीने त्याच्या शरीरावर परिणाम झाला होता. पण त्याचे काही पुण्य होते ज्याच्यामुळे त्याला धम्म चक्षु उत्पन्न झाला, स्वतःपन्न झाले ते. म्हणजे जो व्यक्ती एका बाजूला पडलेला आहे, शारीरिक व्याधीनं ग्रस्त आहे, त्याने ते बुद्धाचा उपदेश ऐकलं आणि स्वतःपन्न होणं ही फार मोठी घटना आहे. आणि तो नंतर बुद्धाकडे भेटायला जातो, कारण त्याला क्राऊड मध्ये तो जाऊ शकत नाही, कारण तसा तो वाळीत टाकलेला आहे, बहिष्कृत आहे तसा त्याच्या शारीरिक व्याधीमुळे. म्हणून तो शेवटी त्या समूहाच्या मागे मागे जातो आणि नंतर बुद्धाशी जेव्हा संपर्क होतो आणि त्याच्या आधी सक्क देव राजा आहे, आपण आधी त्याच्यावर चर्चा झालेली आहे. इंद्र जो आहे
तो आहे ना नेहमी असं लक्ष ठेवत असतो आणि काही लोकांची परीक्षा घेत असतो, कधी प्रश्न विचारतो, कधी आपलं रूप पालटून काहीतरी निमित्त देतो किंवा त्या रूपात परीक्षा घेतो असं. तर जेव्हा त्यांना कळलं की याला काहीतरी पद उत्पन्न म्हणजे मिळालेलं आहे, म्हणजे काही फळ मिळालेलं आहे ना स्वतःपन्नाचं, तर ते त्याला मुद्दाम बुद्धाची नालस्ती करायसाठी त्याच्या समोर सांगतात. तेव्हा तो सक्काला विरोध करतो आणि बुद्धाची स्तुती गातो. अशी ती एक स्टोरी होती. मात्र झालं काय की जेव्हा तो बुद्धाकडून परत आला तर एका गायीने त्याला मारलं आणि तो तिथेच मृत्युमुखी पडला आणि 33 लोकात म्हणजे स्वर्गात उत्पन्न झाला, अशी ती कथा आहे. तर आता एखादा स्वतःपन्न होणं किंवा आनंद होणं आणि एखाद्या गायीने येऊन मारणं हे फार म्हणजे थोडस विचित्र वाटायचं आहे. आणि जेव्हा संयुक्त निकायमध्ये पण जेव्हा या संबंधित कथा आलेल्या आहेत किंवा गाथा आलेल्या आहेत तेव्हा थोडस कन्फ्युजन व्हायला लागलं होतं की असं कसं एखादी गाय आली एका माणसाला मारलं, दुसरी गाय आली एखाद्या माणसाला मारलं. आणि मग नंतर कळलं जेव्हा ही कथा जेव्हा वाचली होती त्यावेळेस, तेव्हा मग हे सगळं नेक्सस किंवा लिंक लागली. या 4 व्यक्ती होत्या ज्यांचे आपल्या पाली धम्मपद अट्टकथामध्ये किंवा संयुक्त निकायमध्ये यांचे उल्लेख आहे की यांना काही फळ प्राप्त झालं आणि गायीने येऊन त्यांना मारलं. तर गाय म्हणजे ऍक्च्युली ती गाय नव्हती, यक्षिणी जी आहे असं, ती गायीच्या रूपात आली आणि तिला धडक मारली होती. तर तो रिव्हेंजफुल ॲटिट्यूड होता त्या यक्षिणीचा किंवा त्या गायीचा म्हणू आपण. आणि या कथेमध्ये त्या सगळ्या कथांची जी लिंक लागलेली आहे की हे जे 4 लोक होते त्यांचे नावं पण दिलेले आहे, आपल्याला पुढे त्याची कथा येणार पण आहे. तर हे जे 4 लोक होते त्यातला पहिला आहे पुक्कसाती कुलपुत्त. ठीक आहे, पुक्कसाती तुम्हाला कुठेतरी त्याचा रेफरन्स मिळेल. नंतर बाह्य दारू चिरिय जो आहे तो पण एक व्यक्ती आहे. तिसरी व्यक्ती आहे तांबा दठ्ठिक चोर घातक, ही व्यक्ती आहे तांबा दठ्ठिक. तर याची कथा आपल्याला पुढे येणार आहे, मी घेणारच आहे ती कथा. इतकी म्हणजे इतकी खतरनाक कथा आहे म्हणजे ना, म्हणजे हॉरर टाईप अशी स्टोरी आहे. आणि किती समाजात कसे लोक असू शकतात याचं आपल्याला अनुभव येईल त्यावेळेस जेव्हा आपण तांबा दठ्ठिक चोर घातकची कथा बघू. आणि हा चौथा आहे सुप्प बुद्ध जो आहे. तर हे 4 लोकांनी काय केलं होतं त्यावेळेस ना, त्यांनी एक स्त्री किंवा वेश्या म्हणू, गणिका म्हणू, ती त्यांनी हायर केली होती आणि दिवसभर ते राहिले त्याच्यासोबत आणि जे काही एन्जॉयमेंट असेल ते केलं. आणि संध्याकाळी जेव्हा त्यांना पैसे द्यायचे होते, तिची फी जी होती, तर यांच्या मनात म्हणजे पाप आलं की द्यायची नाही, म्हणून त्यांनी काय केलं, तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले तिला आणि तिला मारून टाकलं. तर मारायच्या आधी ती म्हणे की तुम्ही म्हणजे माझी फी पण दिली नाही, मी तुम्हाला समाधान देऊन तुम्ही त्याचा मोबदला दिला नाही आणि तुम्ही माझे दागिने पण घेऊन जातात, कमीत कमी माझा जीव तरी नका घेऊ. पण शेवटी ते लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांनी त्या स्त्रीचा खून केला. तर ती जेव्हा ती मरायच्या अवस्थेत होती त्यावेळेस तिच्या मनात आहे ना या लोकांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि रिव्हेंज निर्माण झाला की या लोकांना मी मारून टाकेल म्हणून. आणि मग नंतर ती यक्षिणीच्या रूपात उत्पन्न झाली आणि तिला जसं जसं संधी मिळाली या 4घांना तिने मारलेलं आहे. तर अशी ही यक्षिणीची कथा आहे. आणि याच्या संदर्भात जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि इथे या 4 कथाचा सारांश संपलेला आहे. कथे संदर्भात विचारू शकता किंवा मग वेळ असेल तर त्याच्या व्यतिरिक्त काही मागच्या काही कथा असतील किंवा काही रेफरन्सेस असतील त्याच्यावर जर तुम्हाला प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. सर माझा प्रश्न तर नव्हता, पण हे धम्मपद अट्टकथा हे अवेलेबल आहे का सर पुस्तक? हो, ते आयोजकांशी बोला तुम्ही. हो सर, चंद्रहास तांबे यांना संपर्क करा. ठीक आहे सर, थँक्यू. पुस्तकं वाचा,
आहे ना, नेटवर असेल, इकडे तिकडे असेल, मित्राकडे असेल, लायब्ररीत असेल, कॉलेजच्या वाचनालयात असतील, कुठेही जाऊन वाचल्याशिवाय तुम्हाला ना अधिक चांगले माहिती मिळणार नाही. म्हणजे धम्म जसं म्हणजे विपश्यना हा कसा व्यक्तिगत पातळीवर अभ्यासाचा विषय आहे ना, तसं हे जे वाचन आहे हे पण व्यक्तिगत पातळीवर जेव्हा तुम्ही वाचता ना तर त्याचा लाभ खूप जास्त होतो. आपण धम्मसाखच्या ग्रुप मार्फत तुम्हाला धम्मपदाची आणि अट्टकथाची ओळख देत आहे की कथा कशा आहेत किंवा वेगवेगळे त्यातले ऍस्पेक्ट कसे आहेत हे आपण या ग्रुपवर, या प्लॅटफॉर्मवर आपण सांगत असतो. आणि तुम्हाला पाली भाषेची ओळख व्हावी, तुम्हाला पाली भाषेची गोडी लागावी, तुम्हाला बुद्ध विश्वातला रत्न मिळावे, बुद्धाचे उपदेश कळावे थोडे. बाकी आम्ही तुम्हाला कथा सांगितली, समजली, तुम्हाला सगळं धम्मपद गाथा समजल्या असं होत नाहीये. प्रॅक्टिसने ते आपलं एकच कथा आपल्याला नेहमी वाचली तर अनेक त्यातले पैलू, नवीन नवीन पैलू आपल्या समोर येतात. गाथेचं तसंच आहे. गाथा भाषांतरित तुम्हाला ठिकठिकाणी मिळते, पण त्याचा नेक्सस काय, त्याचा संबंध काय, ती किती प्रभावी होते जेव्हा आपण अट्टकथा वाचतो. म्हणून वाचत राहा. इंग्रजीमध्ये बुद्धिस्ट लिजेंड्स म्हणून आहे, मागे पण सांगितलेलं होतं. नेटवर असेल तर नेटवर बघा. आणि धम्मपद अट्टकथा पालीमध्ये तर छट्ट संगायन आहे, VRIच्या याच्यावर ऍक्सेस टू इनसाइट, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळतील याचे रेफरन्सेस. सर यक्ष म्हणजे काय सर? यक्ष किंवा यक्षिणी? हे यक्ष, यक्ष त्याला आहे ना पालीमध्ये ख आहे, अर्धा क आणि ख, यक्ष असा शब्द आहे तो. यक्षिणी अशी मराठीत आपण म्हणतो त्याला. तर ही एक काय म्हणतात त्याला, आपण भूतप्रेत म्हणतो की नाही, तर त्या टाईपचे आहेत ते. पण हे याला इंग्रजीत खूप वेगवेगळे नावं आहेत. स्पिरिट आहे, घोस्ट आहे, हंग्री घोस्ट आहे, असं खूप काय आहे. तर हे मनुष्याच्या खालच्या योनीतले आहे, त्याला पेत योनी म्हणतात. प्रेत आहे ना, पेत योनी. तर खालून 31 प्लेन्स मध्ये जे उतरंड आहे त्यात खालून 3ऱ्या क्रमांकावर आहे वर. त्यांचं ते आबोड म्हटलं जाते. ते बऱ्याच वेळा बुद्धाशी, बोधिसत्वाशी इंटरॅक्ट झालेले आहेत. काही पेत जे आहेत त्यांचा आपल्याला उल्लेख मिळतो. आपल्याला पेतवत्थू जे आहे, कुद्दक निकायमधलं एक पुस्तक आहे, त्यात आपल्याला त्यांचे उल्लेख मिळतो. लखन संयुक्त जे आहे संयुक्त निकायमधलं, त्यात आपल्याला उल्लेख मिळतो. आणि अनेक जातकामध्ये, अनेक अट्टकथामध्ये धम्मपदाच्या त्याचे उल्लेख मिळतात. आपल्याला दिघनिकायमध्ये महासमय सुत्त आहे, त्यात त्याचे रेफरन्सेस मिळतात. असे बरेच सुत्त आहेत. म्हणजे कॅनॉनिकल आणि नॉन कॅनॉनिकल दोन्ही ठिकाणी यांचे संदर्भ आपल्याला मिळतात. आणि याच्या आधी पण आपल्या काही कथा झालेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं 2ऱ्या क्रमांकाची कथा होती, 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकाची कालयक्षिणी कथा, ती पण झालेली आहे आधी, पुढे पण येणार आहेत आपल्याला. हॅलो, नमो बुद्धाय, जय भीम सर. सर मी पडवेकर बाई बोलते इथे वणीवरनं. सर मला हे विचारायचं आहे की जे सूप बुद्धाची जी स्टोरी आली आहे आता, तर त्यांनी एवढं सगळं पाप करून सुद्धा त्यांना स्वतःपती फल कसं काय प्राप्त झालं ते मला कळलं नाही. आणि ही स्टोरी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये पण उल्लेख आहे या स्टोरीचा, तर ते थोडं सांगा सर. नाही, या कथेमध्ये नाही आला त्याचा उल्लेख. दुसरीकडे बघावं लागेल, कारण मी याची तयारी नाही केली की कोणत्या कारणामुळे त्यांना स्वतः पण फल प्राप्त झाला. तो रेफरन्स माझ्याकडे रेडीली अवेलेबल नाही आहे. सर अरंत हे सुद्धा झालेले होते. अंगुलीमाल त्यांनी तर 1999 केलेले होते. तर त्यांची जे देशनेनंतर जे त्यांची जी कर्मभूमी राहिलेली आहे, तो वेळ राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं जस्टिफाय नाही करतायत, पण त्यांनी मॅडमनी म्हणाल्या की बाबा यांना कसं झालं सुबुद्धला, तर अंगुलीमाल सुद्धा अरहत झालेले होते. बरेच जण आहे, मी तेच सांगतोय ना की ज्यांनी काहीच केलं नाहीये आयुष्यात, कधी दान नाही केलं, काही नाही केलं. आपण ते मठ्ठकुंडली पुत्त जे आहे, तो जो आहे एका कंजूस वडिलाचा मुलगा समजून घ्या, कंजूस श्रेष्ठीचा मुलगा आहे.
तर त्याच्या वडिलाने म्हणजे तो कंजूस म्हणूनच प्रसिद्ध होता आणि शेवटी त्याच्या मुलाचा त्याने इलाज केला नाही, आजारी पडला तर तरुण मुलगा, आणि शेवटी त्याला जेव्हा मरणार आहे तर घरातही ठेवलं नाही त्याला, घराच्या बाहेर एका कॉटवर ठेवलं, त्याला मरण्यासाठी ठेवलं की लोक घरात येतील, दवाखान्याचा खर्च, डॉक्टरचा खर्च यासाठी त्याने मुलाची ट्रीटमेंट पण केली नाही. तर ही व्यक्ती ज्याला धम्मच माहिती नाही काही आणि स्वतःच्याच आजारात तो आहे आणि डाईंग स्टेजला यंग एज मध्ये, पण त्यावेळेस बुद्ध तिथून जातात आणि हा फक्त बुद्धाकडे प्रसन्न चित्ताने बघतो, बुद्धाचं म्हणजे रूप बघून काही करत नाही, नुसतं चित्ताने फक्त तो प्रसन्न तेनं बघतो आणि देवलोकात उत्पन्न होतो, काही कर्म केलेलं नाही ते. म्हणजे मृत्यू समय तुमचं चित्त कसं असतंय किंवा विशिष्ट वेळेस तुमचं चित्त जर ते मृदू झालेलं आहे आणि काही स्वीकारायला तयार आहे चांगलं धम्म, किंवा काही तुम्ही जे अकुशल कर्म केले आहेत त्याचा जर तुम्हाला पश्चाताप होत असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्याचा परिणाम तुमच्या चांगल्या म्हणजे पुढच्या योनीमध्ये होऊ शकतो. अंगुलीमालचं तर रेफरन्स आलेलेच आहे, कारण जेव्हा त्यांनी एवढ्या हत्या केल्या, पण जेव्हा त्यांनी प्रवज्जा घेतली तेव्हापासून त्यांनी काया, वाचा आणि मनाने कधीही अकुशल कर्म केले नाही किंवा म्हणजे तसे विचार केले नाही, चित्तात तसं उत्पन्न पण झालं नाही त्यांच्या. तर एवढे स्ट्रॉंग लोक होते आणि त्याचे त्यांना बेनिफिट मिळाले, अरहंत झाले ते. आणि तेच सांगतोय की कोणी स्वतःपन्न झाले, सगदागामी झाले, काही पार्श्वभूमीमुळे किंवा थोडेसे मोकळे झाल्यामुळे, रिलीज झाल्यामुळे. असं सर सुहास बोलतोय. अश्विनी मॅडम ऍक्च्युअल याचं उत्तर आहे ना यांनी दिलं, बुद्धघोषांनी दिलं अट्टकथामध्ये. दिग्गरत्न निरय पचित्वा, ते काय म्हणतात ना, खूप काळपर्यंत, खूप काळ, दिग्गरत्न म्हणजे खूप काळपर्यंत ते निरयमध्ये उत्पन्न होतात. ठीक आहे. त्या कर्मामुळे जे तगर सिख पच्चक बुद्धांसोबत ते जसे वागतात, ठीक आहे, त्या कर्मामध्ये, त्या कर्माचं फळ म्हणून, ठीक आहे, खूप काळ ते निरयलोकमध्ये उत्पन्न होतात. आणि तिथून जेव्हा निरयमधून उत्पन्न मनुष्यामध्ये येतात, म्हणजे त्यांचं कर्माचं कालविधी आहे ती पूर्ण झाली असते. त्यामध्ये खालचे जे हे गती आहे, जे सरांनी सांगितले, मनुष्य लोकांच्या खालच्या गती आहेत ना, हे भोगता गती आहेत. म्हणजे इथे ते स्वतः काही नवीन काही करत नाही, फक्त भोगत असतात. ज्यांनी जे काही पाप कर्म केले त्याला भोगणे आणि ते कर्म त्याचं शीन करणे असं असते. म्हणजे खराब कर्म शीन संपवणे. ठीक आहे. तर त्यांनी म्हणजे मनुष्य जन्म पण घेतला तरी पण त्यांना कुष्ठरोग झाला. ठीक आहे. तर त्याच कर्मामुळे असं झालं ते असे म्हणतात. ठीक आहे. याचं अजून एक उदाहरण असं दिसते की पसंदी राजा एकदा भगवान बुद्धांकडे येतात आणि ते म्हणतात की मला हा दुसरा एक राजा होता, तो क्रूर राजा होता. ठीक आहे. आणि ते म्हणतात की ते क्रूर राजा असल्यामुळे मला त्यांच्यावर लढा करावा लागला आणि त्यांना हारवं लागलं, लोकांसाठी मला असं करावं लागलं, असं ते भगवान बुद्धांना म्हणतात. ठीक आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की ठीक केलं तू, योग्य केलं, पण या कर्मामुळे तू आपल्या निब्बाणाला खूप दूर ढकललं. ठीक आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे, म्हणजे आपले जे कर्म आहेत, ठीक आहे, तर याचे फळ निश्चित खूप म्हणजे आपण दुष्कर्म केले तर खराब येणार आणि सत्कर्म केले तर छान येणार, याचा प्रश्न नाही. पण त्याचा पण एक कालखंड असतो. जसं आता कोणी खूप साधना केली, समाधी केली, ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न झालं, पण त्याचा पण एक कालखंड असतो. ते कालखंड संपल्यानंतर ते पण खाली उत्पन्न होतात. तसंच सगळ्या कर्मांचा एक कालखंड असतो. तितके कालखंड त्यांना उपभोग करायला लागतात, नंतर ते पुढे त्याची होते प्रगती. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. कर्माच्या विपाकाचा बद्दल पण म्हणजे अभिधम्मामध्ये माहिती मिळते की हे विपाक आहे की हे ताबडतोब मिळत नाही आहे, म्हणजे जरुरी नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्याचे विपाक मिळत असतात. म्हणजे काळानुसार सांगतोय की काहीचे ताबडतोब मिळतात, काहीचे थोडे उशिरा मिळतात, काहीचे काही जन्मानंतर मिळतात, आणि काही कर्म असे असतात ते क्वॅश करतात तुमचे अकर्म. म्हणजे तुम्ही काही अकुशल कर्म केले असतील पूर्वी आणि आता कुशल कर्म केले आहेत, तुमचे यावेळेचे कुशल कर्म एवढे स्ट्रॉंग आहेत त्याचे विपाक, तर ते जे अकुशल कर्म आहेत ते क्वॅश करतात किंवा नल्लिफाय करतात म्हणतात, किंवा ते
शून्यावर आणतात है ना, रिड्यूस करतात त्याचं. जसं की अंगुलीमालचं जे आहे, अंगुलीमालने तर याच जन्मात किती कर्म केलेले आहेत, अकुशल कर्म, पण त्यांचे नंतरचे कुशल कर्म एवढे स्ट्रॉंग होते की ते अनंत झाले. त्यांना म्हणजे ते जे फळं भोगायचे होते हत्येचे ते नलिफाय झाले, झिरोवर आले ते बिकॉज ऑफ प्रेझेंट कर्म. तर ते कर्म आणि विपाक याचा पण नेक्सस आहे किंवा संबंध आहे, ते अभिधम्मामध्ये येतात अशा बऱ्याच गोष्टी. सर एक प्रश्न विचारू का? हा विचार. मी जगदीश बोदेले. माझा प्रश्न असा आहे की दारुचर्य हा अरंत झाल्यानंतर गायी येऊन त्याला मारतं आणि त्याचे मृत्यू होतं, पण मला एक प्रश्न असा आहे की अरंत झाल्यानंतरही त्यांनी जे कर्म केलेले होते ते नलिफाय झालेले नव्हते का? हो हो बरोबर आहे, ते नलिफाय नाही झाले त्यांचे. महामोगलांत तर किती स्ट्रॉंग म्हणजे पॉवरफुल व्यक्ती होते, अरंत होते ते. म्हणजे बुद्धानंतर सगळ्यात जास्त सिद्धी प्राप्त तर महामोगलांनाच होते. तर त्यांनी तर किती चांगले कर्म केलेले आहेत, पण शेवटी त्यांचा खून झाला. म्हणजे विरोधकांनी त्यांना मारून टाकलंय, त्याचे संदर्भ आहेत. कारण त्यांचे कर्म नलिफाय का नाही झाले ते पण सांगितलेले आहे. त्यांनी त्यांच्या आईवडिलाला मारले आणि आईवडिलाची हत्या किंवा अरंताची किंवा बुद्धांची यांना मारणं किंवा संघभेद या फार मोठे अकुशल कर्म म्हटले जातात, ते नलिफाय नाही होत. अजात शत्रू बद्दलही सांगितलं जातं ना, जर त्यांच्या आईवडिलाची म्हणजे वडिलाची स्पेशल हत्या नसती केली तर ते पण स्वतःपन्न झाले असते, किंवा अशा बऱ्याच आपल्याला रेफरन्सेस येतात. सामय्य पण सुत्तामध्ये. हो, थँक्यू सर. ओके सर. आई वडील सर अग्रगण्य असतात सर, असं मला तरी वाटते. कारण की कुठेतरी मी वाचलेलं आहे की आई वडिलांचं आदर करणं किंवा त्यांची पूजा करणं म्हणा, हे अग्रगण्य आहे. म्हणजे एका महान व्यक्तीचं जे पूजा करणं आहे त्याच्यापेक्षा मोठं असा आई वडिलांची म्हणजे आदर करणं म्हणा किंवा त्यांची सेवा करणं ही आहे, असं मला तरी वाटतं सर. हे बरोबर आहे ना सर? एकदम 100%, 101% असं तर 101% बोलले तुम्ही. आणि त्याचे शेकडो रेफरन्सेस मिळतील. कारण ऍक्च्युली ना या गोष्टीवर आहे ना लोक बोलत नाही. म्हणजे धम्म जेव्हा सांगतात ना, तर खरं म्हटलं तर विहारात जर किंवा कोणत्या सभेत जर बुद्धाचं हा आस्पेक्ट जर सांगितला ना लोकांना, तर सगळ्या लोकांना धम्म आवडेल. आई वडिलांना तर नक्कीच आवडेल की बुद्धाने आई वडिलाचं म्हणजे काय म्हणतात, जे तुमच्यावर जे उपकार केलेले आहेत म्हणजे मुलावर, ते त्याची तुलनाच कुठे होऊ शकत नाही. एवढं मोठं फळ आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, उपकार आहेत प्रत्येक व्यक्तीवर आपल्या आई वडिलांचे. तर त्याला म्हणजे दुसरं स्थानच नाही, म्हणजे बाकी त्याच्या इतकं कोणतंच हे नाहीये. म्हणून बुद्धाने नेहमी सांगितलं आहे ना, महामंगल गाथा असेल किंवा ठिकठिकाणी सांगितलं त्यांनी की आईवडिलाचं हे करा, सेवा करा, आईवडिलाची सेवा करा, नाही का, वडीलधाऱ्यांची सेवा करा. नंतर जे साधू जन आहेत किंवा शिलवान व्यक्ती आहेत त्यांची सेवा करा. आणि कर्तव्य म्हणून बायका, मुलं, नाते यांचं सेवा करा, सहकार्य करा. हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सिनियर आणि ज्युनियर जो आहे ना, वरिष्ठ किंवा कनिष्ठ, हे बुद्ध धम्मात खूप या गोष्टीला मान आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा उपाली आणि त्याचे इतर मित्र नाही म्हणू आपण, शाक्य कुळातील जे आनंद आहे किंवा देवदत्त वगैरे जी टीम जी प्रवज्जा घ्यायला गेली होती आणि नंतर मग उपाली पण गेली त्यांच्या सोबत, तर त्या शाक्यांनी काय सांगितलं की पहिले उपालीला प्रवज्जा द्या, म्हणजे तो खालच्या समाजातला आहे त्याला आणि सेवक पण आहे, त्याला पहिले प्रवज्जा द्या, नंतर आम्हाला प्रवज्जा द्या. कारण आम्ही खूप अभिमानी आहे आणि आमचा अभिमान कायमचा जर काढायचा असेल तर उपालीला पहिले हे दीक्षा द्या, प्रवज्जा द्या. त्यामुळं काय झालं की उपाली सिनियर झाले, त्यांना पहिले प्रवज्जा दिल्यामुळे बाकीचे ज्युनियर झाले कायमच्या परमनंट. तर वरिष्ठांना जो मान देणं आहे ना, तो तुम्ही बुद्ध धम्मात खूप जास्त आपल्याला दिसतात. कसे बसायचं, कसं वंदन करायचं, कसं प्रार्थना करायची, कसं बोलायचं, निघताना कसं निघायचं,
हे सगळे एटिकेट्स किंवा जे मॅनर्स आहेत ते आपल्याला बुद्ध धम्मातच दिसतात. त्यांची जे बस भिक्खू जो वरिष्ठ भिक्खू कुठे बसेल, मग बाकीचे भिक्खू कुठे बसतील, मग ज्युनियर कुठे बसतील, ही बसायची त्यांची व्यवस्था म्हणजे संघातली ती पण अप्रतिम असते, ते शिकण्यासारखे असते. तेच आपण उपासक उपासिकामध्ये पण आपण ती पाळली आणि वरिष्ठांना मान देण्याचा जर आपण परंपरा केली ना तर वातावरणही चांगलं राहील समाजातलं आणि त्याच्यामुळं धम्म शिकायला पण एक सुपीक भूमी तयार होते. आमच्या इथे आहे म्हणजे मुंबई विद्यापीठात जे सिनियर्स आहेत त्यांना खूप मान दिला जातो ज्युनियर्स कडून. म्हणजे आम्ही तर बघतोय की कित्येक म्हणजे विद्यार्थीनी म्हणजे अक्षरशः पाया पडतात पाली टीचरचे मुंबई विद्यापीठातले. ते आदर म्हणून नाही करतात, आदर म्हणून. तर ही जी परंपरा आहे बुद्ध परंपरा, आई वडिलाची सेवा, वडीलधाऱ्याची सेवा, शीलवान लोकांची सेवा ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ती संस्कृती पण रुजायला पाहिजे लोकांमध्ये, असं मला वाटतं. सर ऍक्च्युली धम्मच माहिती नाहीये सर. आय एम रिटायर्ड आणि रिटायर्ड झाल्यानंतर मी MA पालीला ऍडमिशन घेतली आणि आता MA बुद्धिस्ट स्टडी करतोय. तर काय होतं की आम्ही शिकलो बाबासाहेब माहिती आहे, ही पूर्ण माहिती नाही, बुद्ध तर बिलकुलच माहिती नाही. आणि काय झालं की आम्हाला त्रिशरण आणि पंचशील जरूर म्हणतो पण त्याचा मिनिंगच समजत नाहीये. तर आपल्या लोकांची जी तयारी आहे, आपल्या लोकांच्या म्हणण्यापेक्षा मी माझं पर्सनली सांगतो की मी एक चीफ इंजिनियर असून माझे जर हे हाल असतील तर बाकी लोकांचे काय हाल असतील सर. आणि त्याच्यामुळे काय झालं की धम्म लोकांमध्ये न पसरल्यामुळे ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे कसं आहे ना, एक तर पाली भाषा, पाली साहित्य, बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचं जे म्हणजे काय म्हणतो आपण स्तूप, विहार किंवा आर्किटेक्चरल साइट्स आणि बुद्धाचा इतिहास सगळं हा म्हणजे जमिनीखाली गेला किंवा अंधारात गेला समजा. ठीक आहे, पण आता त्याचं जे रिवायवल चालू आहे तर हे सुरुवातीचे जे समस्या आहेत त्या येणारच आहे. आता ठिकठिकाणी विहार बनत आहेत किंवा लोक मोठ्या मोठ्या संस्था काढत आहे, कॉन्फरन्स अधिवेशन वगैरे घेत आहे, सेमिनार घेत आहेत, विहारात काही कार्यक्रम होत आहे. पण ही म्हणजे फारच बेसिक परिस्थिती आहे आणि त्यात प्रगती व्हायला पाहिजे. दान परंपरा चांगली सुदृढ व्हायला पाहिजे. प्रत्येक विहारात चांगलं वाचनालय पाहिजे, पुस्तकं पाहिजे, चांगले चांगले वक्त्यांना बोलवायला पाहिजे जे अभ्यासू आहे. नक्की आपण काय करतो की विहारात किंवा इकडे तिकडे आहे ना समाजकारण, राजकारण, याचा सत्कार त्याचा सत्कार, अशा वेगवेगळ्या जयंत्या, वेगवेगळे असे कार्यक्रम, त्याला आहे ना धार्मिक स्वरूप नाहीच आहे जे स्पिरिच्युअल आहे, जिथं प्युरिटी राहत नाही. मग या ग्रुपचा वेगळा, त्या ग्रुपचा वेगळा, कारण धम्मच समजून नाही राहिला. धम्म तुम्हाला नम्र बनवतो, तुम्हाला ज्ञान पिपासू बनवतो. तुम्हाला असं वाटतंय ना, आता तुम्ही पाली डिपार्टमेंटला आलेले आहात किंवा बाकी पण लोक सगळे म्हणतात मी पहिले यायला पाहिजे होतं, मी पहिले शिकायला पाहिजे होतं. हा जो सेन्स येतो ना, हा धम्माचा आवाका थोडा थोडा त्यांच्या लक्षात आल्यामुळे आपल्याला कळतं की अरे मला खूप उशीर झाला. म्हणून बुद्ध नेहमी म्हणतात ना की मूर्ख मनुष्य म्हणतो की माझं आयुष्य खूप मोठं आहे, भरपूर वेळ आहे माझ्याकडे, पण पंडित मनुष्य म्हणतो की नाही, माझं आयुष्य फार क्षणभंगूर आहे, थोडंसं आहे, मला खूप माहिती काढायची आहे. असं जे बुद्ध सांगतात, एरवीसने सांगतात ते. कारण धम्म समजून घ्यायला आपल्याजवळ चांगले आचार्य पण नाही आहेत आणि आपली तेवढी लायकी पण नाही, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. पण ही प्रोसेस आहे, प्रगती होत आहे. धम्मसाकाच्या ग्रुपचा हाच उद्देश होता ना की पाली साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं. गाथा तर बऱ्याच जणांना माहिती आहे, सगळ्यांकडे पुस्तकं पण असतील, पण या अट्टकथा आहेत, अट्टकथामधले वेगवेगळे जे आस्पेक्ट आहेत ते लोकांपर्यंत जर गेले तर लोकांची गोडी निर्माण होईल. आणि आता गेल्या 7 महिन्यापासून 8 महिन्यापासून हा दर शनिवारी अखंड व्याख्यानमाला चालू आहे आणि भरपूर संख्येने लोक असतात. एक चांगला बेस तयार झालेला आहे, श्रोत्यामध्ये चांगले प्रश्न विचारतात आणि त्याचं रेकॉर्ड असल्यामुळे ना युट्यूबवर, तर लोक नंतरही ऐकतात ते ज्यांना लाईव्ह प्रोग्राम नाही ऐकायला. तर अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं जेव्हा तुम्ही पाली साहित्याचा उपयोग करून धम्म समजून घ्यायचा प्रयत्न करणार
तर सगळेच प्रगतीला जाणार आहे, सगळ्यांची प्रगती होणार आहे. सर एक रिक्वेस्ट अशी होती की विपश्यनाबद्दल लोकांचे फार गैरसमज आहेत, तर आपल्या माध्यमामधून जर विपश्यनाबद्दल गायडन्स मिळालं तर बरं होईल. म्हणजे कधीतरी जेव्हा एखादा कोर्स. नक्की नक्की विपश्यना करा. विपश्यना म्हणजे काय की थोडं ध्यान करणं तर शिका. आपण सगळं बाह्य जगाकडेच बघतो, स्वतःकडे बघा थोडस, आणि शांत राहून 10 दिवस ते पहिले तो कोर्स काय तो तरी शिकून घ्या. नंतर ज्यांना पटलं त्यांनी कंटिन्यू करा, ज्यांना नाही पटत त्यांनी नका करू. दोनच गोष्टी आहे, तुम्हाला पटतंय तर करा, नाही पटत तर नका करू. पण दुसऱ्याला खेचू नका की तुम्ही हे करू नका ते करू नका. तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, तुम्हाला करायचं तुम्ही करा. सर स्तूपामध्ये आपल्या निर्वाण प्राप्त झालेत त्यांचे अस्थी असतात, तर ते आपण जे लेण्यांमध्ये मध्ये स्तूप असतात त्या स्तूपांमध्ये अस्थी ठेवलेले असतात जे पवित्र आहेत निर्वाण प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या, तर ते त्यामध्ये काही पॉवर असते का सर? नाही, ते आहे, पॉवर असते, व्हायब्रेशन्स असतात. आला का? त्याच्या आजूबाजूला आहे ना बऱ्याच एंटिटीज असतात प्रोटेक्ट करतात. आता तो एक वेगळा विषय, पॉवर असते एवढंच लक्षात ठेवा. आणि बुद्धाने पण सांगितलेलं आहे की अशा ठिकाणी व्हिजिट केली ना, अशा ठिकाणी भेट दिली आणि भक्तिभावानं म्हणजे धम्म समजून आहे ना, बुद्धाचं गुण समजून, बुद्ध धम्म आणि संघाचे गुण समजून जर तुम्ही तिथे वंदन करणार तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यांनी चारिका करायला सांगितलेली आहे सगळ्या ठिकाणी, आणि त्यासाठीच ते बांधलेलं आहे. ते काही असं शोपीस साठी बांधलेलं नाही की खूप सुंदर आहे, खूप चांगलं नक्षीकाम आहे. नाही, तिथलं व्हायब्रेशन्स आहेतच. आणि तुम्ही जर शांततेने बसला ना की तुमच्या लक्षात पण येईल. आणि एकदा म्हणजे आम्ही काही इंटरनॅशनल स्कॉलर सोबत जेव्हा आम्ही कारले भाजे बेड सेल्लीने बघायला गेलो ना, त्यावेळेस आपल्याला धम्म काही जास्त माहिती नव्हताच, थोडस माहिती होतं. पण जेव्हा ते लोक गेले ना, म्हणजे फॉरेनचे मॉन्क्स होते किंवा उपासक उपासिका होते, भारतातले पण काही होते, ते अक्षरशः ते भाजेमध्ये गेले ना तर सरळ लोटांगणच घातलं त्यांनी. त्यांना एवढे व्हायब्रेशन्स आले ना, मग एवढ्या मोठ्या ठिकाणी आलं ते, आणि उठायलाच तयार नाही तिथून. आणि ते बघून आम्ही वेड्यासारखं बघत होतो, आपल्याला काही फरक पडत नव्हता कारण आपल्याला समजतच नव्हतं ते. तर व्हायब्रेशन्स आहे, फक्त तुमची नाळ त्याच्याशी जुळायला पाहिजे, तुमचं चित्ताने ते अनुभवायला पाहिजे. काय चित्ताच्या पातळीवरचा तो अनुभव आहे. नक्की जा, नसेल गेला तर नक्की जा, आणि नेहमी जा. मी बघितलं म्हणून तिथे थांबू नका, नेहमी जाण्याचे ठिकाण आहेत. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. कोणाला प्रश्न विचारायचा विचारा, नाहीतर मग अर्चना मॅडम. कोणाला काही अजून प्रश्न असतील तर विचारू शकता. जर कुणाला प्रश्न नसतील तर आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. खूप खूप धन्यवाद सर्वांना. मी धन्यवाद देते आजचे मार्गदर्शक आयुष्यमान सुहास रामटेके सर यांना, ज्यांनी खूप सुंदररित्या आजच्या गाथा व त्याच्या अठ्ठकथेवर प्रकाश टाकला आहे. तसेच मी धन्यवाद देते आपले प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान दयानंदजी मिसाळकर सर यांना, ज्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभते. तसेच मी धन्यवाद देते US मधून वैशाली गायधनी मॅम आणि संजय गायधनी सर यांना, जे या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. शिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTube व रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. तसेच मी धन्यवाद देते आयुष्यमान चंद्रहास तांबे सर आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नयना चंद्रहास तांबे ताई यांना, ज्यांनी आपल्या सुंदर आवाजात गाथा व त्याचा अर्थ सांगितले. तसेच मी धन्यवाद देते आपल्या रेवती बोधले मॅडम यांना, ज्या नेहमी सुंदररित्या फेसबुक लाईव्ह करतात. आणि सर्वात महत्त्वाचं मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. व आजचा कार्यक्रम समाप्ती मी आयुष्यमान चंद्रहास तांबे सर यांना धम्म पालन गाथेने करावी ही विनंती करते. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. शरणोक्ते. सब पाप अकरणं कुशल सौपसंपदा
सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनम् नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु